नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे आणि या सगळ्या प्रश्नावरती उत्तर शोधण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. परिस्थिती तणावपूर्ण होती, ती आता निवळायला सुरुवात झालेली आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे. पण ते सगळं होत असतानाच एकीकडे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केलेला आहे, किंबहुना कोर्टाची पायरी चढू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं सरकारसमोरचं आव्हान संपलेलं नाहीये, किंबहुना सरकारमधल्या 3 पक्षांमध्येच वेगवेगळ्या भूमिका दिसत असल्यामुळं त्यांच्यामधला कलह सोडवण्यासाठी आता नवीन समिती नेमावी लागते काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या, त्यांना नीटपणे कन्व्हिन्स केलं, त्यांना मुख्यमंत्र्यांचा मेसेज नीटपणे पोहोचवला, त्यांच्या तब्येतीची आणि आंदोलनाची दिशा कशी असायला पाहिजे याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली. आणि ते होते अर्थात प्रहारचे आमदार बच्चू कडू साहेब. आणि तेच आपल्या चावडीवरचे आजचे आपले पाहुणे आहेत. बच्चू कडूंबद्दल नवीन ओळख करून द्यायची गरज नाहीये. खळखट्याक आंदोलनं जर मनसेच्या आधीही कुणी गाजवली असतील तर ती बच्चू कडू साहेबांनी गाजवली. काम झालं नाही तर तिथल्या तिथं फैसला करणारे बच्चू कडू महाराष्ट्राला परिचित आहेत. दिव्यांग असतील, शोषित असतील, वंचित असतील, शेतकरी असतील आणि ज्याचा आवाज कुणी ऐकत नाही त्याचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि कधीकधी अधिकाऱ्यांच्या कानामागे पर्यंत पोहोचवण्याचं काम बच्चू कडूंनी केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते वादात सुद्धा सापडलेले आहेत आणि मेंदूपर्यंत. तर अशाच दिलखुलासांनी जिंदादिल गप्पा आजच्या चावडीवरती होणार आहेत. बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं मुंबई तकच्या चावडीवरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही मनोज जरांगे पाटलांना ते कोणाचंच ऐकत नव्हते, त्यावेळेला असं काय सांगितलं की त्यांनी लगेच तुमचं बोलणं झाल्यानंतर तासा-दीड तासामध्ये सरबत पिऊन, लिंबू पाणी पिऊन उपोषण संपवलं? काय तुम्ही त्यांना सांगितलं? कुठलं औषध दिलं तुम्ही त्यांना? जरांगे पाटील कोणाचं ऐकल्यापेक्षा त्यांनी परिस्थिती समजून घेतली हे फार महत्त्वाचं आहे. वास्तविक मी अयोध्याला होता आणि अयोध्यात एक कॅसेट आम्ही यूट्यूबवर ऐकलं आणि मग मला असं वाटलं का जरांगे साहेबांनी एक पाणी पिणं तरी सुरू केलं पाहिजे या मताचं मी होतं. कारण एक प्रामाणिक कार्यकर्ता चा आवाज एका प्रामाणिक कार्यकर्त्यापर्यंत आला होता आणि आम्हाला सहज वाटलं का आता पाणी पिणं तरी सुरू करावं. ते पाणी सोडणं चांगलं होणार नाही. थेट अयोध्यावरून सिंदखेड राजा आलो. जिजाऊच्या जन्मगावी आम्ही रक्तदान केलं. 118वर रक्तदान केलं आणि ते रक्तदान करून 50 किलोमीटरवर मला वाटतं जरांगे साहेबांचं उपोषण सुरू होतं. मग आम्ही बसता बसता कार्यकर्त्याने म्हटलं, माझं काही जाण्याचा हे नव्हता, आपण जरांगे पाटलाकडे जाऊ. ते गावबंदी आहे वगैरे असं सगळं होतं. म्हटलं आपण जाऊ, पाहू काय होते. तर मग तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी असं जा वगैरे काय सांगितलं होतं? तुम्ही अचानक गेलात आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं? हां, मी कार्यकर्ता म्हणून गेलो होतो. त्यांना पाणी प्या इतकं मनासाठी गेलो होतो. तर तेव्हा तिथली परिस्थिती त्यांना पाण्याचा घोट पण घेता येत नव्हतं. खूप त्रास होत होता. आणि मग असं वाटलं का एक निष्ठावान आणि अतिशय प्रामाणिक कार्यकर्त्याचं खरं तर त्याचं आरोग्य जपलं पाहिजे. गेला होता तर अचानक गेला होता, पण ते दिसत तसं नव्हतं. कारण वैद्यकीय सहायता कक्षाचे जे मंगेश चिवटे आहेत ते मागण्या लिहून घेत होते, तुम्ही सांगत होते त्यांच्यासोबत. ते नंतर फारच मला असं वाटतं की दुसऱ्या दिवसाची एंट्री आहे. मी त्याच्या अगोदर गेलो होतो. अच्छा, तुम्हाला जे टीव्हीवर दिसलं ना ते दुसऱ्या दिवशी दिसलं. पहिलं जे मध्यांतरानंतरचा पिक्चर. महाराष्ट्राला असं वाटलं की संकटमोचक हनुमान तुम्हीच झालात मुख्यमंत्र्यांचे. नाही, मी संकटमोचन वगैरे असा ते अतिशोक्ती करून घेणार नाही. मी ते श्रेय पण लाटून घेणाऱ्यापैकी नाही आहे. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून गेलो. त्यांचा जीव वाचला पाहिजे, कुठं धोक्यात आलं नाही पाहिजे म्हणून त्यांना अगोदरच्या दिवशी समजून सांगितलं का तुम्ही सेनापती आहे समाजाचे आणि सेनापती सुद्धा गहाळ अवस्थेत जर गेला तर समाज लढणं फार कठीण जाईल आणि ते चित्रविचित्रकडे पण जाऊ शकतं. त्याच्या कुठले पण ॲक्शन येऊ शकतं. निश्चितपणे. बच्चू भाऊ, एक मला बाकी साई सरांना आणि माझ्या सगळ्या मित्रांना पण प्रश्न विचारायचे आहेत. पण ते आता असं आहे की जरांगे पाटील राहिलेत बाजूला आणि ते तुमच्यात हिंदुत्वासाठी आणि विचारांसाठी, विकासासाठी जे 3 पक्ष एकत्र आलेत त्यांच्यात मेजर भांडणं लागलेत. उपोषण सुटलं. भुजबळ म्हणाले की हे काय बरोबर नाही आहे, तुम्ही सरसकट प्रमाणपत्र वाटू शकत नाही, तुम्ही ओबीसींचं पूर्ण शिक्षणातलं, नोकरीतलं, किंबहुना राजकारणातलं सुद्धा रिप्रेझेंटेशन तुम्ही संपवायला निघालेला आहात आणि आम्ही हे चालू देणार नाही. दुसऱ्या दिवशी शंभूराज देसाईंनी पीसी घेतली. ते म्हणाले की भुजबळ परिस्थिती बिघडवत आहेत, सगळं वातावरण त्याच्यामुळे तप्त होतं आहे, भुजबळांनी शांत राहिलं पाहिजे. बावनकुळे म्हटले की मुख्यमंत्र्यांनी शब्द शिवरायांसमोर दिला आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ. आता ह्याच्यामध्ये झालं असं की राष्ट्रवादी आणि भाजप झाली एकत्र
आणि तुमचं जे म्हणजे तुम्ही ज्यांच्या सोबत आहात शिंदे साहेब त्यांच्या विरोधात ते स्पष्टपणे बोलत आहेत. आता ह्यांच्यातला वाद सोडण्यासाठी नवीन समिती नेमावी लागला अशी परिस्थिती निर्माण झाली. राजकीय लोक कसं आहे टाळूवरचे लोणी खाणारे असतात. म्हणजे याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर हा पर्सेंटेज खूप वाढत चाललं. म्हणजे कोण मरतं याच्यापेक्षा आपलं काय जमतं ही मानसिकता नेत्यांमध्ये खूप आहे. आणि त्याचं पहिले प्रमाण कमी होतं, आता खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे या भूमिकेमुळं देव देश राज्य हा काही विषय राहिलेला नाही आहे. माझं कसं जमन एवढं डोक्यात घेऊन चालणारी लोक आहे. हे तिघे तेच करतात असं तुम्हाला म्हणायचं नाही, सगळेच मी पण असू शकतो त्याच्यात. अख्खा महाराष्ट्र गेला तरी चालेल, अख्खा देश डुबला तरी चालेल, पण झेंडा आमचा लागला पाहिजे. पण सध्या भुजबळ बरोबर बोलतायत का शंभूराज म्हणतायत ते बरोबर आहे? तुम्ही सरसकट आरक्षण देताय ओबीसीचं की जे शब्द दिला होता शिवरायांसमोर कुणालाही धक्का न लावता? कारण तुम्ही शिवरायांसमोर पण म्हणाला होता ना. वैफल्यातून बोलत आहे. काय झालंय का आता काय म्हणतात ते जाळ एवढा लागलाय ना, म्हणजे एक कॅटली गरम नेऊन आले हजारो कॅटल्या गरम होणार आहे याच्यात. आणि हा त्याच्यातला प्रकार आहे का बा आग जे लागलेली आहे तर प्रत्येक जण आता आपापली कॅटली गरम करून चहा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणतात चुकीचे बयानं करणं, चुकीच्या प्रकारचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं. आता तुम्ही एक सांगा, जे काही दाखले भेटत आहे किंवा प्रमाणपत्र किंवा नोंदी भेटत आहे त्या निजामशाही नोंदी भेटत आहे. 1881 किंवा त्याच्यानंतरच्या नोंदी आहे. भुजबळ साहेबांना मला वाटतं एवढं तर नक्की माहीत आहे का ह्या निजामशाही नोंदी ना शिंदे साहेबांना बनवल्या ना त्यांनी बनवल्या. आता त्याच्या अगोदर शिंदे साहेबांना आणि जरांगे साहेबाच्या आंदोलनामुळे काय झालं का नको जो मुद्दाच नव्हता तो मुद्दा तयार झाला. काय तयार झाला तर आम्हाला नोंदी पाहणं सुरू केल्या. शिंदे साहेबांना हे केलं, आदेश दिले आणि टीम तयार केली आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नोंदी पाहणं सुरू केलं. त्या नोंदी भेटायला लागल्या. आता भुजबळ साहेब काय म्हणते एवढ्या नोंदी कशा आहे? म्हणजे हे उत्तर असं आहे का समुद्रात जायचं आणि बोलायचं एवढं पाणी कसं काय असं म्हणण्यासारखा प्रकार आहे. मला वाटते नोंदी ह्या मोगल कालीन आहे, आता तर कोणी बनवू शकत नाही. त्याच्यानं ज्याच्या कुंभी म्हणून नोंदी भेटन त्याला कोणी या देशातलं कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे चंद्रशेखर तुम्ही म्हणालात की वैफल्य भुजबळांचं दिसतंय असं म्हणताय तुम्ही. काय वैफल्य कशामुळे आहे भुजबळांना? मला असं वाटतं का बऱ्याच गोष्टी ज्या काही मधल्या काळात आपण गमावून बसलोय ते आता त्याच्यातून ही आलेली संधी आणि त्याच्यातून आता ज्या नोंदी सापडतं. उलट मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाही काय गमावून बसलोय. आता राजकीय जी काही स्थिती भुजबळांची होती ते कमी होत आता कुठं या माध्यमातून त्यांना थोडं त्याच्यातलं वैफल्य आलं असेल आणि त्याच्यातून मग आता काय बोलाव आपलं तर सगळं व्यवस्थित या सगळ्याच्या माध्यमातून ओबीसीचे नेते व्हायला तुम्ही पाहिजे की सगळेच जण सगळाच पक्ष बीजेपी म्हणतं ओबीसीच्या बाबतीत बोलतंय. तुमचा छगन भुजबळ साहेब ओबीसीचे नेते होऊन पाहत आहे. तुमचे विजय ते पण ओबीसीचे नेते होऊन पाहत आहे. पडोळे साहेब पण ओबीसीचे नेते होऊन पाहत आहे. आणि काय होतंय का जमेचं राजकारण करतात लोक. यामध्ये तुम्ही लक्षात घ्या का या सगळ्याच्यामध्ये आरक्षण राहिलं आपल्या बाजूनं, समाज राहिला आपल्या बाजूनं, पक्ष मात्र व्यवस्थित आपली काय म्हणतात शेकोटी पेटवण्यात यश मिळवत आहे. म्हणजे मराठा वर्सेस बोललो आपण का आपोआप मोठा समाज आपल्या बाजूनं येतं. हे गणित व्यवस्थित राजकीय लोक मांडत आहे आणि त्याच्यात ते सक्सेस होऊन पाहत आहे आणि त्याचा फटका मराठा समाजाला बसला. नाही, दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाचं नेतृत्व हवं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, ते एकनाथ शिंदेंचं कौतुक करायचे, देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायचे, बाकी इतर नेत्यांना शिव्या द्यायचे. आणि शेवटी तुम्हीच त्यांचे दूत म्हणून गेलात आणि ते उपोषण संपलं. एकनाथ शिंदेंना त्याचं क्रेडिट मिळालं. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे मराठा समाजाचे नेते बनत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर भुजबळ उद्या म्हणाले की मला ओबीसी समाजाचं नेतृत्व करायचं आहे तर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणामध्ये का म्हणून जाताय, त्यापेक्षा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ना, त्याला कोणी विरोध केलाय? नाही, मला एक सांगा, मराठा कुंभी नाही तर कोण आहे? मराठा हा कुंभी नाही तर तो कोण आहे हे तर सांगितलं पाहिजे का नाही?
अनेक उदाहरण आहे, प्रत्येक ग्रॅज्युएटमध्ये मी तुम्हाला देतोय. इथे प्रत्येक जण काय म्हणतोय का मराठीची काही वेगळी व्याख्या केलेली नाही आहे. प्रत्येक तुम्ही बॉम्बे ग्रॅज्युएट सातारा पाहिलं, बॉम्बे ग्रॅज्युएट जर तुम्ही पुणा पाहिलं, त्याच्यात काय म्हटलं आहे, मराठा कुंभी सामवेश कुंभी हा शब्द होतो. दोघांचे भेद दर्शवणं भेद वेगळा करता येत नाही. इवन एवढं स्पष्ट म्हटलं आहे का मराठा व कुंभी हे दोन भिन्न जाती नसून एकच आहे. ग्रॅज्युएट म्हणतंय आमचं. आणि तुम्ही विदर्भातला मराठा कुंभी होऊ शकते, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंभी होऊ शकते, कोकणातला मराठा कुंभी होऊ शकते, आणि त्याच 8 जिल्ह्यातलाच मराठा कुंभी नाही होऊ शकत. नाही मग मला तेच विचारायचं आहे तुम्हाला. मग जरांगे पाटील म्हणतात ते तुम्ही का नाही करतात? सरसकट जेर काढून टाके की सगळ्या मराठ्यांना आम्ही कुणबी सगळ्यांनाच भेटणार आहे, नोंदी सगळ्याच्याच सापडणार आहे. नाही ना, नोंदी 100%. माझं काय म्हणणं आहे, नोंदी सगळ्यांच्या सापडत नाहीयेत. बच्चू भाऊ, नोंदी जरांगे पाटील काय म्हणतायत की तुम्ही मग सरसकट सगळ्यांना म्हणणं बरोबर आहे ना. असेल तर सगळ्यांना दिलं आपण पाहिजे. पाहतोय आपण किती पत्रकं काढले. हा पत्रक आहे, हे एका पानाचं आहे. ह्या एका पानावर जे इतर, मी वृंदावन जातीचं नाव नाही घेत, पण इथे ओबीसी फक्त एका पानावर आले, ओबीसी मध्ये आले बऱ्याच जाती एका पानावर. 75 वर्षापासून तुम्ही मराठ्याला घुमवत आहे, ते त्या निवडक 5-6 जिल्ह्यामध्ये हाय, तरी किती संख्या 70-80 लाख असेल. एका पानावर तुम्ही इतर जातीला ओबीसी मध्ये घेतले, आणि इथं अहवाला मागं अहवाल, आयोगामागं आयोग, आणि असं करून त्याला घुमवत राहणं हे चुकीचं आहे ना. मी तेच म्हणतोय तुम्हाला की मग तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन ही मागणी का नाही करत की जरांगे पाटील म्हणतात ते बरोबर आहे? अडचणी आहे ना, राजकीय अडचणी आहे ना, लक्षात घ्या, ही राजकीय अडचण आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की सरसकट देणं शक्य नाही म्हणून. नाही, कसं आहे, सरसकट कसं देता येणार नाही, एक पत्रक कळून देता येतं. मराठा हाच कुंभी आहे आणि हे गृहीत धरून प्रमाणपत्र देण्यात यावं, ते इतर जातीसाठी केलं ते. आता या भानगडीत जर जास्त लागले ना, तर मला वाटतं किमान 370-80 जातीपैकी 50-60 जातीवर तर इतका अडचण येऊन जाईल का ते ओबीसी मधून बाहेर निघून जायचे. वेगळाच प्रश्न निर्माण होईल राज्यामध्ये. बच्चू भाऊ, तुम्ही म्हणताय की भुजबळांना वैफल्य आले म्हणून ते असं बोलतायत. तिकडे फडणवीस पण तर सेमच बोलतायत. ते म्हणतात की जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की शिवरायांसमोर जी शपथ घेतली ती तोडू नका, ओबीसीना धक्का न लावता आरक्षण द्या, म्हणजे ओबीसी मध्ये देऊ नका, स्पष्ट म्हणणं आहे भाजपचं. मग आता म्हणजे जसं वैफल्य भुजबळांना आलं असं तुम्ही म्हणताय, तसं फडणवीसांना, बावनकुळेंना सगळ्यांनाच आलंय का असं तुम्हाला वाटतंय का? मग मला असं वाटतं का याच्यात व्यवस्थित जे म्हणतं ना का कुठलाही विचार न करता एवढ्या मोठ्या राजकीय लोकांनी अशा पद्धतीनं वागणं, कोणी असू दे ती अतिशय चुकीचं आहे. मला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे का मराठा हा कुंभी नाही का, याचं उत्तर ओबीसीत मराठ्यांना घेऊ नये यांनी सांगावं. याचं उत्तर दिलं तर आम्ही ऐकून घेऊ ना. त्यांची अडचण काय आहे, एका जीआरने, एका पानाचा जीआर काढून जर अशा पद्धतीने आरक्षण दिलं ना, तर ते कोर्टामध्ये स्ट्रक डाऊन होईल परत. दिलं ना, पण 50 जाती तुम्ही घेतल्या ना, एका पानावरच दिल्या ना 50 जाती. ज्या काळामध्ये हे झाले ना, आत्ताचा जो काळ आहे, एका पानावरच दिल्या ना. तुम्हीच दिलेल्या आरक्षणाला जयश्री पाटलांनी आव्हान देऊन ते स्ट्रक डाऊन केलं. पानावरच दिल्या ना, एकच पान. शासन निर्णय हे बदली पण आपण कोणाची बदली करतो ना, ते 2 पानी असतं. आपण पण हे एका पानावर दिलंय. पण बच्चू भाऊ, तुम्ही जेवढा अभ्यास करून दिलं होतं त्यावेळेला तुम्ही आमदार होता 2014 ते 19. फडणवीसांनी अभ्यास करून, गायकवाड आयोग नेमून, बॅकवर्डनेस सिद्ध करून, हायकोर्टामध्ये टिकवून ते दिलं सुद्धा सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, कारण तुम्हाला अधिकारच नाहीये. आता त्याच्यात काय राजकारण होतंय ते तपासलं पाहिजे. कुणी राजकारण केलं? आता कोण राजकारण केलं तेच तर संशोधनाचा विषय आहे. सामान्य माणसाला ते कळत नाही, आणि मग समाज म्हणून आपण पेटत असतोय. समाजाला कळत नाही म्हणून तर तुम्हालाच बोलवलं की तुम्ही समजावून सांगा लोकांना की नक्की कोणी राजकारण केलंय. समजून सांगायची माझी सध्याची स्थिती नाही, ते स्थिती येईन तेव्हा आम्ही समजून सांगू. हे वेळही बरोबर नाही आहे. का वेळ बरोबर नाही आहे? वेळ मला असं वाटतं का यावेळेस महाराष्ट्र संभ्रमात आहे, आणि थोडंसं जर किंतुपंतू झालं तर समाजामध्ये मोठा वाद होऊ शकतं, आणि ते मला होऊ द्यायचं नाही. एवढं सगळं आता गोंधळ आहे. तुम्ही जरांगे पाटलांना खूप चांगलं कन्व्हिन्स केलं. तिथं तुम्ही बोलताना त्यांना असं म्हणत होते की मी पण तुमच्यासोबत उड्या मारतो, किंवा आपण हे करूया, तुमची गरज आहे समाजाला. आता समजा आता त्यांनी जी आता नवं अल्टिमेटम दिलं आहे, ह्या अल्टिमेटममध्ये पण आताची परिस्थिती बघता होईल असं म्हणजे आपण 100% खात्री देऊ शकत नाही. जर नाही झालं जरांगे पाटलांच्या या अल्टिमेटममध्ये, तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही पण त्यांच्यासोबत असणार का आंदोलनामध्ये? बिलकुल, मी अतिशय मजबूत एक कार्यकर्ता म्हणून होईल, आणि मी कन्व्हिन्स वगैरे नाही केलं. जरांगे एवढे
हे नाही आहे का ते कोणी केल्यानं ते स्वतःच झालंय आणि मी स्वतः सामील होईल जर आपण जबाबदारी. कसं आहे, एक मी त्यांना समाजापेक्षा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो पाहायला आणि मग ते म्हणतो ना आपण गेलोय पाहायला जेवण करून आलोय अशातला प्रकार झालाय. मला एक वाटत होतं का एका प्रामाणिक कार्यकर्त्याचं मरण होऊ नये किंवा त्याच्या आरोग्याला कुठं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी गेलोय. आता तिथं मी गेलो 6 वाजता त्यांच्यासोबत बोललोय आणि नंतर मग मुख्यमंत्र्याचा फोन आला, टी व्हीवर बातमी आली, बच्चू कडू जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर उपोषणस्थळी. आता माझं काही ध्यानीमॅनी काहीच नाही, आम्ही जाणार होतोय तितक्यात फोन आला. मग मी जरांगे साहेबांना म्हटलं, त्यांचं असं म्हणणं होतं का आमच्यासोबत संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, चर्चा झाली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. आता मग मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं का आपण मंत्रिमंडळांना पाठवल्यापेक्षा जजेसला पाठवू, ज्यांना समजून सांगणं किंवा त्यांना ते सगळ्या गोष्टी माहीत आहे. ते झालं आणि त्याच्यामध्ये त्यांना वाटलं का आपण आता मागे घेतलं पाहिजे. ही तुमची आयडिया होती की जजेसना पाठवा, गायकवाडना पाठवा, ही सगळी तुमची आयडिया? आम्ही सूचना तशा प्रकारचं माहिती दिली का आपण जर तज्ज्ञ लोकांना पाठवलं तर बरं होईल. आणि तुमची आयडिया मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून त्या पद्धतीने केला असं किस्सा नाही. माझं काय म्हणणं आहे, मी सुचवलं पण त्यांनी ते मान्य केलं असेल. मी एक लक्षात घ्या, मी काही त्याच्या श्रेय घ्यायच्या नादात नाही आहे आणि मला ते घ्यायचं नाही. आमच्या मनगडात जोर आहे, जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा घेऊ. आयत्या बिळावरचा नागोबा ही भूमिका बच्चू कडूची कधीच राहिली नाही आणि ते राहणारही नाही. नाही, ते दिसत होतं कारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मंत्र्यांचं शिष्टमंडळ गेलं त्यावेळेस तुम्ही मागेच होते, म्हणजे बोलणारे वेगळेच होते. बऱ्याच लोकांना असं कसं आहे, प्रत्येकांना वाटते काय मी एकतर विदर्भातला, मराठवाड्यात आंदोलन सुरू आहे आणि अशा वेळेस तिथल्या स्थानिक नेतृत्वाला आपण स्थान दिलं पाहिजे, ही साधी भूमिका होती. म्हणून मी मागे राहिलो, म्हटलं तुम्ही चर्चा करा. म्हणजे हे क्लिअर आहे की जर या अल्टिमेटम मध्ये जरांगेंचं ही मागणी पूर्ण नाही झाली तर बच्चू कडू त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये असतील. बिलकुल पक्का कार्यकर्ता म्हणून राहील. नाही, मग कार्यकर्ता आणि नेत्यामध्ये फरक, म्हणजे कार्यकर्ता बच्चू कडू आणि नेता बच्चू कडू असा फरक कसा काय करता येऊ शकेल? तुम्ही नेते आहात, तुम्ही मंत्री राहिलेला आहात, तिथे सुद्धा तुम्हाला कॅबिनेट दर्जा आहे. नेता हा निर्णय घेत असतं. कॅबिनेट मंत्री झाला म्हणजे तो नेता झाला असं नाही. असे किती कॅबिनेट मंत्री आपण पाहतोय का ते कार्यकर्त्यातही बसत नाही पण ते कॅबिनेट मंत्री झाले. आज त्याला काही अर्थ असतं का? कोण असे मंत्री आहेत? ते नाव सांगून मला काही वाद वाढवायचं. तर एकंदरीत बच्चू कडू सेफ गेम खेळतायत, नावं घेत नाहीये. तुम्ही असं म्हटलात की मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक कार्यकर्ते. सेफच खेळा लागत असतं. असं कोणी मुर्गा आहे गेम बगर सेफ खेळणार आहे? पण तुम्ही नेहमी असे जरीमरीचे फटकेचं आंदोलन पाहिलेलं आहे राज्याने बच्चू कडून केलेलं, तर त्यामुळे तशा पद्धतीनं थेट भूमिका घेताना बच्चू कडू दिसत नाहीत म्हणून आत्ताच सेफ आता इतकं काय थेट आहे? मी तर म्हटलं ना कार्यकर्ता म्हणून सामील हो. एवढा थेट तुम्ही सांगा. इतके मराठे आमदार आहे, एकाही मराठा आमदारानं मराठा हा कुंभी आहे असंही म्हणण्याचं धाडस दाखवलं नाही. बच्चू कडून थेट दाखवलं. म्हणजे हे मुंबईत बसून दाखवलं असतं तर माझी ते हेडलाईन ब्रेकिंग ते 5 दिवस तुम्ही दाखवली असते, पण मी गावात बसून म्हटलं पण त्याच्यानं थोडं ते दिसलं नाही लोकांना. बरं, मनोज जरांगेंनी असं म्हटलेलं आहे की मराठा नेत्यांनी एकत्र यायला हवं, ओबीसी नेत्यांकडनं आपलं आरक्षण जे आहे ते कशा पद्धतीनं आत्तापर्यंत दिलं गेलं नाहीये किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं डावललं गेलेलं आहे आपल्याला, तर मराठा नेत्यांना एकत्र आणण्याचं काम तुम्ही करणार का? मग नाही, मला एक लक्षात घ्या का याच्यामध्ये एकत्र करण्याची गरजच पडत नाही. एकंदरीत अवस्था काय आहे का कुंभी आणि मराठा हा वादच नाही आहे. कुंभी हा मराठा आहे आणि मराठा हा कुंभी आहे. मराठा म्हणजे 18 पगड जातीचे लोक. तो सगळ्या राज्याला भेटलेला शब्द आहे आणि वीरतेचा शब्द आहे. राजपूत म्हटलं तर जात येतं का? गुजराती म्हणतात जात येत नाही. त्यात हजारो जाती आहे. मराठ्यामध्ये हजारो जाती आहे. मराठा हे जातीचं नाव असू शकत नाही. त्यावेळेस त्या काळात ते लिहिलं, ओघाओघात लिहिलं गेलं आणि म्हणून ते मराठे झाले. वास्तविक मराठा ही वेगळी जात करता येणार नाही. महात्मा फुलेनं असं सरळ म्हटलेलं आहे का 18 तेली, माळी, कुंभी, धनगर, महार हे सगळे मराठेच आहे. आणि मग तुम्ही मोगलकालीन जर शब्द पाहिले तर मराठे आ गए असेच म्हणायचे. असं थोडे म्हणायचे कुंभी आ गए, माळी आ गए, तेली आ गए. काय म्हणायचे? मराठे आ गए. आणि म्हणून तो मराठा हा वीरतेचा शब्द आहे, त्याच्या कर्माचा शब्द आहे, त्याच्या तो लढवेवा होता म्हणून त्याचा शब्द आहे. त्याच्यानं हे साधं सिंपल आहे. सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पण ह्या शेकोटीमध्ये आरक्षण भेटो का नाही भेटो, आपली कॅटली गरम करून घ्यायची आहे राजकीय लोकांना. हे सगळ्या समाजातल्या लोकांना लक्षात घ्यावं का व्यवस्थित कॅटली गरम करण्याचा प्रयत्न आहे आणि ते सगळे कोणीही असो. उद्या मी जरी असं वागत असेल तर त्यावरही सुद्धा समाजानं त्या दृष्टिकोन ठेवूनच पाहिलं पाहिजे. आता पहिलेसारखं राजकारण राहिलं नाही.
म्हणजे जाचं भांडं घेऊन आणि घेऊन याचं तिकडे सोन्याचा हार, हा जो प्रकार राहिला राजकारणामध्ये बदललेला आहे. म्हणून समाजानं हुशार होऊन काम करणं गरजेचं आहे. समाजाला हुशार करणार कोण, ही जबाबदारी तर राजकीय नेत्यांची असते. राजकीय- राजकीय नेतेच जर ती नाही हे राजकीय नेते कसं आहे? ही जबाबदारी मीडियाची असते. राजकीय नेते बळकले म्हणजे तुम्ही तालावर आणलं पाहिजे, तुम्ही सत्य काय ते मांडलं पाहिजे. हे तिसरं नेत्र आहे तुमचं. मग राजकीय नेते रुसतात. नाही रुसले तर तुमचं काय बरं वाईट होते. आता तुमच्यावर ईडी लागू शकत नाही. थोडंसं ईडी लागू नये तसं थोडंसं करत राहा. पण तुम्हाला असं वाटतं की जे लोक खरं बोलतात त्यांच्या मागे ईडी लावली जाते? बऱ्यापैकी तर मला मी तर आता भाजपासोबत आहे इकडे, हा. पण माझा प्रश्न आहे भाजपवाल्यांना पण. माझा सरळ प्रश्न आहे का ईडी भाजपवाल्यावर का एकाही माणसावर का लागली नाही, त्यांनी उत्तर नाही दिलं पाहिजे का? एक सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा हा प्रश्न आहे का ईडी जर राष्ट्रवादीवर लागते, शिवसेनेवाल्यावर लागते, जर काँग्रेसवाल्यावर नाही, लागते. शिवसेना उद्धव ठाकरे म्हणा. हा उद्धव साहेबांच्या आता इकडे नाही लागत. हा. नाही इकडे लागत होती तर मग ते मनोज जरांगेंना तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ता म्हटलात, तर ते असं का वाटतं की ते प्रामाणिक कार्यकर्ता आहेत म्हणून? बच्चू मग कडूंना काय अनुभव आले? मी त्यांचा फॅन कोण झालं माहित आहे का? हा. ते कानात नाही बोलू देत होते कोणाला. ते म्हणत होते जे काय ओपन बोला. मी म्हणलं ये बढिया आदमी आहे. हां. आणि म्हणून मला वाटलं का नाही असं माणूस पाहिजे आपल्याला. जे कधी कधी आपल्या मनात असतं ना, जे दुसरा केव्हा करतं त्याचा माणूस फॅन होतं. त्याची काही उंची गिंची आणि काय ह्या विषय महत्त्वाचा नसते. एक प्रश्न आहे, तुम्ही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटला होतात की भारताच्या राजकारणामध्ये जात आणि धर्म याचा प्रभाव वाढायला लागलेला आहे, पण ज्यांच्यावर हा आरोप केला जातोय, ज्यांनी हे जातीपातीचं धर्माचं राजकारण करायला लागले, त्यांच्याबरोबरच सत्तेत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला. असं कोण म्हणते भाजपनं जात धर्म? काँग्रेसनं काही आणला नाही. नाही, काँग्रेसने आरोप- असं म्हटलंच ना, आम्ही मुसलमानाचे कैवारी आहो, आम्ही बौद्धांचे दलितांचे कैवारी आहोत. प्रत्येकानं हा गेम केलेला आहे. आणि विदेशी जे काही मनसुबे आहे, विदेशी म्हणजे युरोप यांचे तेच आहे. त्यांना असं वाटतंच का भारत हा जाती धर्मात खेळत असला पाहिजे, अर्थकारणात नाही खेळला पाहिजे. अर्थकारणात खेळला तर तो त्याचा चीन होईल, आणि चीन झाला तर पुन्हा आमच्या हातून भारत जाईल. आणि म्हणून ही जी काही आज आपण चित्र पाहतो आहे का तुम्ही कधी काळी आमचा देश हा 100% निर्यात करणारा देश, अख्ख्या जगाला आम्ही वस्तू पुरवणारा देश म्हणून होता. आज आमची स्थिती, आर्थिक स्थिती काय आहे? आम्ही पूर्ण खाली झाला आहे. म्हणून आम्ही अयोध्याला गेलो होतं का आर्थिक आरक्षण शेतकरी शेतमजुराला दिलं पाहिजे. आमची जेवढी संख्या आहे तेवढी आमची भागीदारी पाहिजे. 70% शेतकरी शेतमजूर याच्यासाठी गेला होता? हा. अच्छा. शेतकऱ्यांना आर्थिक आजकाल ते अयोध्येला कोणी जातात म्हटलं की वेगळंच वाटतं, त्याच्यामुळे असं हा, बरेच जण झेंडे घेऊनच जातात. आम्ही शेतकऱ्यांचे काय म्हणते पीक घेऊन गेलो होते. सोयाबीन, ऊस, कापूस, संत्रा हा प्रसाद चढवला प्रभू रामचंद्रांना. ओके. सर, तुम्ही आता शेतकऱ्यांचाच विषय काढलाय, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमचाच एक झालेला किस्सा आठवतो आणि त्याच्यावरचा तो प्रश्न आहे. 10 मार्च 2023ला तुम्ही निफाडला गेला होतात. तिथे एका शेतकऱ्याने त्याचं काहीतरी रोटर फिरवलं होतं आणि ते सगळं हे केलं होतं. तिथे तो म्हणाला होता की भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, पण तुम्ही या गद्दारांसोबत जायला नको होतं. यावर तुमचं स्टेटमेंट होतं की काही हे आम्ही गेलो आहे ते काही गद्दारांबरोबर वगैरे गेलो नाही आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत दगाबाजी केली, त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला. असं असताना तुम्ही 2.5 वर्ष त्याच उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिपद उपभोगलं, राज्यमंत्री होतात. मग असंही नव्हतात की तुम्ही त्यांच्या पक्षाचे आमदार होतात. असं असतं की तुमच्यावरती पक्षप्रमुखाचं काहीतरी प्रेशर आहे आणि म्हणून तुम्ही तिकडे गेलात, तर गोष्ट वेगळी होती. तुम्ही एका वेगळ्या पक्षाचे तुम्ही आमदार होतात, तुमच्यावरती असं काही बर्डन नव्हतं. थोडक्यात एक असं मिनिट आहे, सर. मी तुम्ही- मंत्रिपद उपभोगलं नाही, पहिली गोष्ट. एक मिनिट. उपभोगणाऱ्यापैकी मी नाही आहे. दुसरं असं का ज्या शेतकऱ्याकडे मी गेलोय त्याला मी सरळ स्पष्ट सांगितलं का तुझ्याकडे मी आलोय ते शेतकरी म्हणून आलोय, तू पक्षाचा विषय इथं काढू नको. आणि मुळात शेतकरी इथंच चुकतोय सर. पण शेतकऱ्यापेक्षा पक्षाचा जास्त झालाय. बाप मेला त्याचं दुःख नाही, नेत्या मेल्याचं दुःख जास्त आहे. शेतकऱ्याला आपला बाप मरण्याचं जास्त चिंता केली पाहिजे, नेत्या मेल्याचं नाही. ते बच्चू कडू तरी असेल तरी. पण सर, ही सामान्य भूमिका नागरिक शेतकरी सोडतोय, त्याच्यानं प्रॉब्लेम आहे. सर, पण सामान्य नागरिक म्हणून त्यांना विचारण्याचा अधिकार आहे. आणि असं असताना की तुम्ही 2.5 वर्ष त्या सरकारमध्ये असतानाही तुम्ही असं कसं म्हणालात की भाजपसोबत गद्दारी केली? जर असं असतं तर मग तुम्ही मंत्रिपद कसं काय घेतलं? कसं आहे, उद्धव साहेबांनी आपला विचार सोडला नाही. अख्खा आयुष्य बाळासाहेबांचं काँग्रेसच्या विरोधात केलं. सर, का बरोबर नाही? आहे.
बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग उद्धव साहेबांनी काँग्रेस सोबत जाऊन राष्ट्रवादी सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले का नाही झाले? बरोबर आहे कुठं वैचारिक पातळ हे आहे? सर, तेच कुठं म्हणजे आखरी कसं आहे, राजकारण पार्टी बदलली म्हणजे गद्दार झाला असं नाही आहे. आपण जर 50-60 हजारो वर्ष जर पाहिलं तर श्रीकृष्णाच्या काळापासून तर आतापर्यंत जर पाहिलं, राजकारण अलग गोष्ट आहे आणि समाजसेवा वेगळी गोष्ट आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे का मी जेव्हा गेलो तेव्हा आम्ही दिव्यांग मंत्रालयाचा, जेव्हा उद्धव साहेबांना सांगितलं आम्हाला दिव्यांग मंत्रालय लागेल, 2.5 वर्ष झाले दिव्यांग मंत्रालय दिलं नाही. पण फडणवीस साहेबांनी आमच्या शिंदे साहेबांचा फोन आला का तुम्ही सत्ता सहभागी होणार का? आम्ही म्हटलं होणार, आम्हाला दिव्यांग मंत्रालय द्यावं लागेल. त्यांनी म्हटलं देतोय. त्यांनी 15व्या दिवशी दिलं. आता माझ्या जाण्यामुळं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं ही बातमी व्हायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. देशातलं पहिलं मंत्रालय या महाराष्ट्रात उभं राहतं, आता ते देशात उभं राहील. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. सर त्याच्यामधला प्रश्न तो नाही आहे. प्रश्न त्यांनी तो विचारलेला आहे की तुम्ही ज्यावेळेस सुरतला गेलात त्यावेळेस तुम्ही सांगताना काय सांगितलं की उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर गद्दारी केली होती, ते आम्ही करेक्शन करतोय. त्यावेळेस मी असं म्हटलंच नाही, असं म्हटलंच नाही. तुम्ही भाजप सोबत गद्दारी केली असं म्हटलं नाही. लक्षात घ्या, आखरी मी कसं म्हणणार आहे? मी भाजपच्या विरोधात निवडून आलोय, मी कसं म्हणणार आहे? गद्दारीचा विषय म्हणतोय का भाजप सोबत उद्धव साहेब एकत्रित लढले की नाही लढले? एकत्र लढले ना. मग त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पकडलं नाही का? बरोबर. मग ही गद्दारी नाही होऊ शकत का? असा प्रश्न. तुम्ही असं म्हणतात की त्यांनी गद्दारी केली तर मग आम्ही पण तेच केलं तर काय चुकलं त्याच्यामध्ये? आता सगळे गद्दारच आहे. तुम्ही सांगा, तुम्ही एक सांगा, नाना पटोले काँग्रेसमध्ये, ते पूर्वी कुठे गेले? बीजेपी मध्ये. बीजेपीतून कुठं आले? कुठं आले? काँग्रेसमध्ये आले. मग काय कोण आले गद्दार म्हणता तुम्ही? जे अजितदादा आणि त्याचे ग्रुप म्हणायचे खोके तेच तिथं जाऊन बसले. मग आता याला कसं, हे राजकारण आहे. प्रत्येक जण सत्तेचं राजकारण करतंय आणि सत्तेच्या राजकारणात ह्या गोष्टी सहज घडत असतं. लोकांना मनावर घेतलं नाही पाहिजे. लोकांना काय मनावर घेतलं पाहिजे? सत्ता किसी की भी रही, हमारे काम की आहे क्या? माझ्या कामाची आहे का? जनतेच्या कामात येतं का? जनतेला त्याचा फायदा होते काय? एवढी मानसिकता आपण ठेवली पाहिजे. म्हणजे मोरॅलिटी वगैरे सगळं गेलं तरी चालेल. काय मोरॅलिटी? काय माझं काय म्हणणं आहे? राजकारण तुम्ही रसा तळाला गेलं तरी चालेल, पण त्याने काय फरक पडत नाही. काही झालं तरी सुद्धा आमचा फायदा होतो की नाही बघितलं पाहिजे, असं तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेताय. सामान्य लोकांच्या हिताचं राजकारण झालं पाहिजे आणि राजकारण याच्यासाठी असतं. पण बच्चू, हे खूप जनरलाइज स्टेटमेंट झालं की सामान्य माणसाच्या हितासाठी झालं पाहिजे. सामान्य माणसाचं हित हे राजकीय व्यवस्था योग्य असणं ह्याच्यामध्ये सुद्धा असते. राजकीय व्यवस्थेमध्ये जर बजबजपुरी असेल, जर सामान्य माणसाला हीच गोष्ट माहीत नसेल की विरोधी पक्ष कुठला, सरकारी पक्ष कुठला, सरकारी पक्षामधले आमदार कुठले, विरोधी पक्षातले आमदार कुठले, आज 4 महिन्यापूर्वी ह्यांना तिकीट देतोय, ह्यांना मत देतोय, उद्या ते विरोधी पक्षात बसण्याच्या ऐवजी सरकारमध्ये जाऊन बसलेत, सरकारमधले विरोधी, या सगळ्या गोष्टींना पण कुठेतरी चाप लागला पाहिजे ना. तुम्ही जे वाटतं याची काही गरज नाही, हे उलट वाढायला पाहिजे. माझं काय मत आहे? माझं मत ऐकून घ्या. मी 10 पक्ष मी निष्ठावून राहिलोय आणि रोज दारू ढोसतोय, रोज लोकांना लुटत असेल, अशी निष्ठावून कामाची तरी काय? माझं म्हणणं आहे का आपण सामान्य माणसासाठी सिंहासनं सोडून फेकून तोडले पाहिजे. अच्छा, हा. कोण सिंहासन सोडतं आजकाल? हा? कोण सोडतं सिंहासन? सोडतोय, सगळंच सोडतोय. आम्ही सोडलं नाही. सुटलं आम्ही मंत्री तुमच्याकडनं. होतोय. अरे सुटलं तुमच्याकडनं. नाही सुटलं नाही. आम्ही म्हटलं मंत्रीपद पाहिजे आणि आम्हाला दिव्यांग मंत्रालय द्या. नाही, ते दिलं. उद्धव ठाकरेंचे लोक म्हणाले की ते गेले तिकडे, कोणी तेलही म्हणण्यात गेलं, त्याला- तुपही गेलं आणि मंत्री कोणी म्हणण्यात त्याला काही अर्थ नाही आहे. नाही. अशा हजारो लोक हजारो पद्धतीने बोलणार, त्याला काय अर्थ आहे? पण आम्ही मनातून बोलतोय ना. पण म्हणजे उद्या 24 नंतर परिस्थिती बदलली तर पुन्हा तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर जाल, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. माझं काय म्हणणं आहे, उद्या जर उद्धव साहेबांना किंवा देवेंद्रजीनं किंवा मोदी साहेबांना आमचं शेतकऱ्याचं आरक्षण कबूल केलं तर हम उनके साथ बैठेंगे. आम्ही मुद्द्यासोबत आहे, पक्षासोबत नाही आहे. आमच्यासाठी मुद्दा महत्त्वाचा आहे, प्रश्न महत्त्वाचे आहे. जसे तुमच्यासाठी प्रश्न महत्त्वाचे आहे तसं आमच्यासाठी प्रश्न महत्त्वाचे आहे. पक्ष कोणता हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. लात मारू पक्षाले, असे नेते 10 डाव जमिनीत गाळू, पण प्रश्न जिवंत राहिले पाहिजे. त्या प्रश्नाला न्याय भेटला पाहिजे. हे बरं आहे. म्हणजे असं राजकारण राहिलं तर अपक्षांचा फायदा आहे. नाही अपक्ष नाही आहे. माझी प्रहार संघटना आहे, अरे पक्ष म्हणजे आहे. छोट्या- अरे आप भूल गए छोट्या- हमको. अरे छोट्या अरे छोटा पक्ष म्हणजे काय? भाजप एकच खासदाराचा होता, असं म्हणून कसं तुम्ही विटंबन करताय?
हो, तुम्ही म्हणतात तसं लोकांनी जास्त मनावर घेतल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला की काय झालं? लोक म्हणा, माझं काय म्हणणं आहे, म्हणजे हे जे काय तुम्ही सगळी तुम्ही इकडं मीडियावाले पण तुम्ही रोज कोणाला दाखवता? सकाळी उठले तर संजय राऊत, दुपारी उठले तर मग ते काय राणे, नाही सापडलं तर बच्चू कडू, नाही तर अधिक एखादा तिसरा. अरे बाबा, महाराष्ट्रात अधिक काही बरंच काही दाखवा जोगताय, तुम्ही कुठे दाखवताय? नाही दाखवत. आखरी लोकांनी सुद्धा राजकारण हे आपण आपला अंगणी बनवला पाहिजे, लक्षात घ्या. अशा जर काय होतंय, जो आपल्या सवय आहे का इकडे क्रिकेट टीम लागली तर गावातली पोट्टी क्रिकेट खेळायला लागतं, ना मैदान असतं ना चेंडू असतं, अशी अवस्था झाली आहे. माझं म्हणणं असं आहे का राजकारण हे काही आपलं जीवन नाही आहे सामान्य लोकांचं. तुम्ही जसं बिंबवता, तुम्हाला आता आरक्षणाशिवाय टीव्हीवर दुसरं काही बच्चू, दिसते तुम्ही का? म्हणताय ते गोष्ट पूर्णपणे योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही. ज्या समाजाचे सगळे निर्णय हे राजकीय नेते घेतात, विधानसभेमध्ये घेतले जातात, ते राजकारण लोकांनी समजून घेऊ नये, हे तुमच्यासारखा राजकीय कार्यकर्ता बोलतो, हे आश्चर्याची समजून गोष्ट आहे. घ्यावं पण वाहून जाऊ नये. आणि त्या राजकारणावरतीच माझं राज्यातले काय म्हणणं समाजातले आहे, सगळे महत्व आज मला सांगा, आरक्षणाचा निर्णय कोण घेणार आहे? राजकीय नेतेच घेणार आहेत. समाज घेणार आहे का त्याचा निर्णय? तुम्ही किती दाखवता त्याच्यावर आहे ना. नाही, ते झालंय म्हणून तर जरांगे पाटलांचं आंदोलन सगळीकडे पोहोचलं. जर ते दाखवलंच नसतं तर जरांगे पाटील आतापर्यंत इतक्या वेळा उपोषणाला बसले होते, कधी बच्चू कडू गेले होते त्यांच्याकडे आता तुम्ही उपोषणाच्या वेळेस? एकदम बरोबर बोलले. मग तुम्ही दाखवता तसं राज्य घडत असतं. आता तुम्ही काय दाखवता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. म्हणजे थोडक्यात म्हणणं असं आहे की तुमचा दोष हा सगळा लोकांचा आहे. हा, लोकांचा दोष आहे, राजकारण्यांचा दोष नाही. नाही, राजकीय लोकांचाही दोष आहे, राजकारणाचा. माझं काय म्हणणं आहे, आखरी हा न्यायाधीशाची भूमिका कोणाकडे आहे? लोकांकडेच आहे. 5 वर्षानंतर ऑडिट होतं आणि कोणाला मत मारायचं हे बाबासाहेबांना घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला अधिकार दिला. न्यायाधीशाचा अधिकार आहे, जे न्यायालयाला अधिकार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त पॉवर सामान्य माणसाकडे दिलाय. आता सामान्य माणूस जर जाती, धर्म किंवा पैसा किंवा अधिक काही मार्गानं ते त्या इतक्या चांगल्या पवित्र अधिकाराचा तोडफोड करत असेल तर हाती काय भेटणार आहे तुम्हाला? हेच वैफल्य येईन, ह्याच गोष्टी येईन समोर. बरं, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हे सगळे सत्ता संघर्षाचा ते सगळे सुरतला जायच्या आधी 2 दिवस आधी 3 दिवस आधी तुम्ही ज्यावेळेस मीडियाला बाईट द्यायचे त्यावेळेस बोलायचे की कदाचित प्रहारचा मुख्यमंत्री होईल ना. हा, तर ते कधी संपलं होईल? काय? मी जिवंत आहे, माझे कार्यकर्ते जिवंत आहे. म्हणजे तुम्ही इतक्या लवकर अशा तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय बोलत वाटतं? होतात, त्याच्याबद्दल म्हणजे विचार. आमच्या चेहऱ्यावर याच्यावर नका जाऊ, हम भी बडे हो सकते यार. नाही, त्यात शंका नाही. मी फक्त विचारतो की कधी होईल, किंवा त्यावेळेस असं काही ठरलं मी होतं काही का? भविष्यकार नाही आहे, पण नक्की होईल. पण पक्का होईल. किंवा कधी होईल मी सांगतो. त्यावेळेस असं काही ठरलं होतं की त्यावेळेस बोललो नव्हतं मी. नाही. आता पहा, आता काय झालंय, पहिले आता सगळे म्हणजे आता ते बोलायला नाही पाहिजे, मी बोलणारही नाही. नाही, ते जाणून घ्यायचं आम्हाला, कारण ते तुम्ही ज्या काय नक्की confidently ठरलं सगळ्या काय गोष्टी होतं त्यावेळेस सांगत की तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली सांगत होतात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून? नाही, खरं तर खरी गोष्ट काय, मला काहीच माहित नव्हतं. मी विधानसभेला गेलो आणि बाहेर माझ्या डोक्यात आलं का बाबा हे सगळं गोंधळ ऐकायला येतं. मग मी सहज एक जण काहीतरी बाईट, तुमच्या आले होते पत्रकार लोक, काहीतरी बोला, तुम्ही बोलले पाहिजे काही. म्हटलं प्रहारचा मुख्यमंत्री होईल. ते ब्रेकिंग झाली आणि पुऱ्या महाराष्ट्राला असं वाटलंय की बच्चू कडूनच घडवलंय. आता ते तुमच्यावरच आहे, तुम्ही काय दाखवता त्याच्यावर आहे. बरं, तुम्ही आता जरांगे पाटलाकडे मी कार्यकर्ता म्हणून गेलो आणि बातम्या काय आल्या, बच्चू कडू संकट मोचन. अरे काय संबंध काय? मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो त्यांच्याकडे, नाही, अतिशय प्रामाणिक भावनेतून गेलो. नाही, हा, मला तिकडेही यायचं होतं. ते बरेच मध्ये प्रश्न आल्यामुळे तुम्ही ते विषय थोडासा अर्धवट राहिला. जरांगे पाटलांकडे जाण्याच्या आधी 2 दिवस आधी तुम्ही एक स्टेटमेंट केलं की मराठे हेच कुणबी आहेत, कुणबी हेच मराठे आहेत आणि त्यांना सरसकट आरक्षण दिलं पाहिजे. बरोबर. माझ्या ते तुमचं थेट असं पहिलं स्टेटमेंट होतं सरकारमध्ये सहभागी असलेल्या माणसाकडनं. तर ते स्टेटमेंटमुळे त्याच्या बातम्या आल्यात भरपूर वगैरे. तुम्ही त्यानंतर इकडे बैठक झाली, मंत्री सर्वपक्षीय बैठक झाली, त्यानंतर तुम्ही संध्याकाळी जरांगे पाटलांकडे गेलात. नाही, मी खूप अगोदर हे स्टेटमेंट दिलं होतं. हो. माझ्यावर त्याच्यावर मला वाटते खूप मोठी एक 15 मिनिटाची व्हिडिओ होता. हा, तर असं नाही आहे. तुम्ही संध्याकाळी जरांगे पाटलांकडे गेलात, बरोबर. तिथे तुमचं जवळपास 1.5-2 तास तुम्ही आणि जरांगे पाटील दोघांमध्ये बोलणं झालं. 2 तास नाही हो, 17 मिनिटं 20 मिनिटं. तुम्ही 2 बऱ्याच तास वेळ तिकडे बोलायची होतात. स्थिती तरी होती का? ओके. तर काय असं काय म्हणजे तुमचं काय बोलणं आलं आणि त्यानंतर मग सीएमने डायरेक्ट सगळं दुसऱ्या दिवशी TV वर आलं. स्टेटमेंट केलं की मला आम्ही माईक माणसं चालू आहे पाठवतो. माहीतच नव्हतं.
हे 17 मिनिटं जे जे बोललो ते सगळं टीव्हीवर तुम्ही दाखवलं का नाही दाखवलं मला आम्हीच माहित दाखवलं नाही. ते स्पष्ट होतं, एवढं स्पष्ट होतं आणि त्याच्यामुळेच तर आम्ही जरांगे पाटलाचे फॅन झालोय. का जे काही होत होतं ते सगळं येत होतं तिथं स्पष्टपणे. तुम्ही स्टेटमेंट केलं की मराठा हेच कुणबी आहेत, कुणबीच मराठा आहेत, तुम्ही दाखले सुद्धा दिले. पण भाजपचेच एक नेते आहेत नारायण राणे, ते म्हणतात की आम्ही मराठा आहोत, आम्ही काही कुणबी नाही आहोत आणि मी कुठच्याही परिस्थितीमध्ये कुणबीमधनं आरक्षण घेणार नाही 96 कुळी आहोत आम्ही ओबीसी मधनं आरक्षण घेणार नाही. असाच वाद परवा मुख्यमंत्री साताऱ्यात गेलेले असताना अनेक कार्यकर्ते त्यांना भेटले. एक महिला कार्यकर्ती होती, ती पण म्हणली की आम्ही मराठा आहोत, आम्हाला तुम्ही कुणबीमध्ये कशाला टाकताय. तर हा जो प्रश्न आहे तो तुम्ही कसा सोडवणार आहात? कारण जरी उद्या आरक्षण मिळालं तरी संख्या फार जास्त नाही, बोटावर मोजा एवढे लोक आहे. मला वाटते राणेंच्या या सगळ्या आवाजाला किती त्यांच्यासोबत आहे हे पाहिलं पाहिजे. काय हरकत नाही ना, उलट चांगलंच आहे. उलट मी राणेच्या या वक्तव्याचं मी स्वागतच करतोय. का ज्यांना 96 कुळी मराठी म्हणून जगायचं असेल त्यांनी एक पूर्ण मोर्चा काढावा किंवा एकत्रित व्हावं आणि सांगून द्यावं सरकारला. एकानं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांनी सगळे त्यांच्यासोबत किती असे 96 कुळी येतात आणि ते स्वतःला मराठा म्हणून आरक्षण मागत नाही, तर उलट चांगलं आहे. काय हरकत आहे? त्यांनी काही वाईट थोडं म्हटलं काही, फक्त आता त्यांनी किती त्यांच्यासोबत आहे ते दाखवलं पाहिजे. याच्याच पुढचं म्हणजे भुजबळांनी सुद्धा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले, ते म्हणले की शैक्षणिक आरक्षण मिळतंय आणि तुम्हाला नोकऱ्यांमधलं आरक्षण मिळेल. पण याच्याबरोबरच एक त्यांना अशी भीती वाटते की जर एवढा मोठा समाज ओबीसी मध्ये आला किंवा कुणबी दाखले मिळाले तर राजकीय आरक्षण पण त्यांना मिळेल आणि आमचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे त्यांनी परवा वाक्य पण बोललं, तेली साळी कोळी जे आमचा समाज आहे त्याचं रिप्रेझेंटेशन कमी होईल किंवा ते मिळणार नाही. कारण जे मराठा आत्ताचे आहेत ते जर ओबीसी मध्ये आले तर त्यांनाच उमेदवारी मिळू शकते कदाचित, किंवा ते पण दावा करतील राजकीय आरक्षण. भुजबळ साहेब ज्या भागात येतं त्या भागात सगळे मराठी कुणबी आहे आणि राहिले किती 50-60 लाख. हे काही भीती दाखवण्याचा प्रकार आहे. लोक तसे पेटत नाही आणि आपलं जाते म्हणजे ते म्हणतो सांगतं का आता बुलडोजर चालवणं सुरू आहे, आता सगळं संपलं तुमचं. म्हणजे 50-60 लाख लोक आले मराठ्यांचे तिथं ओबीसीमध्ये का आता ओबीसी नष्टच होणार आहे पूर्ण. हे असा जो काही बाऊ दाखवला तर तसं नाही आहे. वस्तुस्थिती थोडी तशी आहे. आता ह्या 50-60 लाख लोक शिल्लक आहे, त्याच्यामध्ये अर्धे तर बादच आहे. 25-30 लाखाचा प्रश्न येईल. त्याच्यात नोकरीसाठी पात्र असणारे किती असणार हाच प्रश्न आहे. राजकीय आरक्षणाची पण भीती वाटते माझं काय म्हणणं आहे का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यात सुतारानं काय करावं, कुंभारांनी काय करावं. कुंभार असन, सुतार असन, न्यावी असन, धोबी असन, त्यांची तर बिचाराचा संख्याही जास्त नाही. त्यांच्या बाजूने कोणी लढणारं पण नाही आहे. त्यांनी पण उद्या मग त्यांनी असं म्हटलं तर त्यांचं कुठं अस्तित्व आहे. एक आमदार सुताराचा नाही, एक आमदार न्याव्याचा नाही, एक आमदार कुंभाराचा नाही आहे. कारण आजच जरांगे पाटील तुम्ही सुद्धा म्हणले नेतृत्व करायचं आहे ओबीसीचं तर सुताराचा विचार करावा लागेल भुजबळ साहेब, कुंभाराचा विचार करावा लागेल, न्याव्याचा विचार करावा लागेल. धोबी आहे बिचारे, धूत बसतात भांडी कपडे, ते तर किती कोसं दूर आहे. नाही, आज जरांगे पण त्यांनी पण स्पष्ट केले की आम्हाला ओबीसीचं जे काही मिळेल राजकीय आरक्षण असेल तर ते पण हवे आणि आम्ही पण त्याच्यात रिप्रेझेंटेशन मागणार आहोत. नाही कसं आहे, तुम्ही हा प्रश्न म्हणजे मूर्खपणा आहे. तुम्ही सांगा मराठा कुंभी आहे, मग तो असताना सुद्धा नोंदी सापडत असताना सुद्धा तुम्ही म्हणता याला घेऊ नका, असं कसं होणार आहे हो? अहो जो काही कायद्यानं दिलेला अधिकार आहे, घटनेनं दिलेला अधिकार आहे, तर कुंभी आहे तो मराठा असं म्हणत असताना तरी तुम्ही म्हणता ना घेऊ कारण आमचं प्रॉब्लेम होईल, असं कसं होणार आहे? असं चुकीचं आहे ना हे. सर तुम्ही आता म्हटलं की तुम्ही मनोज जरांगेंचे फॅन झालात, तुम्हाला ते प्रामाणिक कार्यकर्ते वाटले. त्या दिवशी उपोषण स्थळी जाऊन तुम्हाला जेवढे जरांगे कळाले, तुम्ही त्यांना जेवढं ओळखलं, तुम्हाला हे सगळं पाहता त्यांनी राजकारणात यावं असं वाटतं का? बिलकुल काय हरकत आहे. बदमाश लोक येतात तर जरांगेसारखे आलं तर चांगलं होईल, शुद्धीकरण होईल राजकारणाचं. लोक निरा जातीच्या पाट्या घेऊन येतात, धर्माच्या पाट्या घेऊन येतात, पैसे घेऊन येतात. त्याचा नातू पंजूपासून सगळे आमदार होतात, तर जरांगे पाटलांना आलं तर आनंदच आहे. काय हरकत आहे? उलट मी म्हणतो असे नवीन कार्यकर्ते आले पाहिजे. तुम्ही लोक शोधताय म्हणजे दिसतंय आम्हाला. कसं आहे, लोक शोधून भेटत नसतं, ते निर्माण करावं लागतं. आणि आम्ही राष्ट्रवादी थोडी आहे निर्माण झालेलं घेतोय. बच्चू भाऊ,
आमदार रवी राणा आणि तुमच्यातला वाद सर्वांना माहिती आहे. आणि आता दुसरीकडे तुम्ही भाजपवर महायुतीत असून सुद्धा थेट टीका करताय. भाजप हा मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो असंही तुम्ही बोललेत. आणि काँग्रेसपेक्षा भाजपचा जास्त त्रास आहे. अनिल बोंडे असू द्यात, चंद्रशेखर बावनकुळे असू द्यात, त्यांच्यावर पण तुमची थेट टीका असते. तुम्ही महायुतीत असताना महायुतीच्या पक्षांवर टीका करतात. सो अशा परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुका तुम्हाला कशा लढायच्या आहेत, स्वतंत्र की महायुतीत राहून? नाही, ते आतापासून सांगून फायदा नाही. ते आता सांगितलं तर माझं राजकारण बेकार होईल. ते आता वेळेवर सांगू आम्ही कसं जायचं कोणासोबत. तुम्ही एनडीएच्या मिटिंगला गेला होता? हा गेलो होतो. मग तुम्ही त्यांच्यावर लढणार नाही याचा अर्थ. मोदीजींनी सांगितलंय 36 आमच्या बरोबर पक्ष आहेत आणि आम्ही एकत्र निवडणुका कसं लढवणार. आहे, मिटिंगला गेला म्हणजे पूर्ण काम झालं असं नाही आहे. वाटाघाटी होईल. किती सीटा भेटतं आम्हाला, आमची पण संख्या आहे ना, 2 आमदार आहे. आणि ते जातीपातीच्या भरोशावर नाही, मजबूत मनगटाच्या जोरावर आहे. बाकीचे तरी जातीपाती धर्माच्या नावावर येत असतात. आम्ही मनगटाच्या जोरावर, मेहनतीवर, सेवेतून आमदार निर्माण केलेले आहे. त्यांना आमची गरज पडणारच आहे पक्षाला. मग आमचा वाटा किती राजकीय तो जर भेटला नाही तर अशा मीटिंग 100 होतात. त्याला काही अर्थ असते का? पण तुम्ही एनडीए बरोबर आहात सध्या तरी. अमरावतीत या वाटाघाटी कठीण होतील असं नाही वाटत? तिकडे रवी राणा, त्यांच्या पत्नी नवनीत राणा, इकडे भाजप, हा काही अनिल मोठा विषय बोंडे. नाही, गंभीरही नाही. मला वाटते तो तुम्ही गंभीर करून पाहत आहे म्हणून त्याचंच नवल वाटते. तो काही मोठा गंभीर विषय नाही आहे, एकदम सामान्य विषय आहे. तुम्ही असं म्हणालात की भागवत बच्चू, तुम्ही असं म्हणालात की जनता इथे न्यायाधीश आहे. जनतेने ठरवायचं की कोण आपल्याला कोण रिप्रेझेंट करेल वगैरे. पण आता जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही 2दा भूमिका बदलल्या मागच्या 3-4 वर्षात. तर आता तुमच्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही? आता हेच चुकतंय. तुम्ही आता कोणाला मत मारलं तुम्ही सांगू शकणार नाही, बरोबर आहे का? सांगणार आहे का? नाही सांगणार. तुम्ही ज्याला मत मारलं त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा आहे? चांगल्या पॉलिसीज याव्यात, सगळे इश्यूज सॉल्व्ह व्हावे म्हणून. या पक्षात जाऊ नये, त्या पक्षात जाऊ नये असं म्हणून मत मारलं? नाही नाही, मला तेच तुम्ही हाच म्हणायचंय. विचार केला का गडी आसन कुठं आहे, पण सलाम ठोकला पाहिजे, फोन केला तर आला पाहिजे, दुःखात धावून गेला पाहिजे, गरिबाच्या कामी आला पाहिजे, चांगल्या पॉलिसी आखल्या पाहिजे, विधानसभेत आवाज उठवला पाहिजे. पण तुम्ही हां तू सगळं चांगलं आहे पण तू पक्ष नाही सोडायला पाहिजे. पक्षाचे निष्ठावान होऊ नका, आपल्या बापाचे निष्ठावान व्हा. नाही नाही, मुद्दा असा आपल्या आहे की मायबापावर निष्ठा ठेवा. नेत्यावर, बच्चू कडू सहित कोणावर निष्ठा ठेवू नका. पहिले आपल्या समस्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, आपल्या मायबापावर निष्ठा ठेवली पाहिजे, आपल्या कष्टावर निष्ठा ठेवली पाहिजे. आणि इथंच भारताचं राजकारण चुकलंय, इथं चुकलंय. राजनीती का बेकार झाली? कारण आम्ही मतदारच राजकारणी झालोय. मतदारानं राजकारणी व्हायचं नसतं. मतदारानं न्यायाधीशाची भूमिका घेऊन ते व्यवस्थितपणे निभवायची असते. नाही नाही, हे भावनिक दृष्ट्या छान वाटतं. नाही, पण नाही, मला छान काय नाही, म्हणायचं हे की खरं तुमचा आहे. जो स्टँड हे असतो जेव्हा ना, होईल ना, मी सांगतोय. तुम्ही एक अजेंडा घेऊन जाता मतदारांचा. तूच काय सांगितलं नाही आता? नाही, तुम्ही जे तू- सांगताय तुझा- ते भावनिक तुझं वगैरे ह्या उत्तर सगळ्या काय गोष्टी होतं? आहेत. चांगलं धोरण आखलं पाहिजे. तुमचा एक स्टँड असेल ना, इलेक्शनला गेले तुम्ही मतदारांपर्यंत एक अजेंडा घेऊन गेलात, तर तो अजेंडा किंवा नंतरच्या आमच्या तुमच्या अजेंड्यात बदललेल्या कोणत्या भूमिका. पक्षाला पाठिंबा देईन, कोणत्याला नाही देणार असा नव्हता. मग? आमच्या अजेंड्यामध्ये असं होता की हम जही भी कहीं भी जाएंगे लेकिन आम लोगों के लिए जाएंगे. आता मी मुद्दाम मागून घेतला माईक. तुम्ही आहे ना, तुम्ही सगळं गंडवताय लोकांना. बच्चू भाऊ, तुम्ही म्हणताय आम लोकांना आता महागाई जी आहे ती टिपेवर पोचलेली आहे, सर्वात जास्त महागाई आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता 5 मग वर्षात मुद्द्यावर काय आलं काय media. 5 वर्षात नाही तुम्हाला मुद्द्यावर आणतोय मी. 5 वर्षात तुम्ही उत्पन्न दुप्पट करणारे पक्षानं त्या आश्वासन दिलं होतं भाजपनं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. कांदा रस्त्यावर फेकायला लागला, टोमॅटो रस्त्यावर फेकायला लागले. अनएम्प्लॉयमेंट 42 वर्षात ही सगळ्यात मोठी आहे. पॉलिसीवर लक्ष द्या, पॉलिसीवर लक्ष. ज्या सरकारच्या पॉलिसींमुळं शेतकरी अडचणीत आहे, दिव्यांग अडचणीत आहे, त्या सरकारच्या पॉलिसीमुळे सामान्य माणूस अडचणीत आहे, वंचित अडचणीत आहे, त्या सरकारसोबत तुम्ही गेले. तुम्ही म्हणता की राजकारणाकडे बघू नका, ह्याच्याकडे बघू नका. तुमची पॉलिसी चुकली आहे ते तुम्ही सांगा की तुम्ही ज्याच्यासोबत गेले त्याच्यामुळे काय शेतकऱ्याला फायदा झाला.
काळे 3 कायदे आणले होते त्यावेळेला तुम्ही इथून अमरावतीवरून तिकडे बॉर्डरपर्यंत गेले होते. आता तुम्ही ते काळे कायदे मागे घेतले आणि ते नवीन रूपामुळे सुद्धा आणणार असं सरकार सांगतंय की आम्ही नवीन रूपात ते कायदे आणणार नेक्स्ट वेळेला. त्या सरकारसोबत तुम्ही गेले. महागाई, बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट एकही प्रश्न ज्यांनी सोडवला नाही त्यांच्यासोबत तुम्ही गेले आणि तुम्ही म्हणता की आम्ही कोणासोबत गेलो त्यांनी काय फरक पडतो. फरक पडतो ना, कसा काय नाही फरक पडत. तुम्ही लोकांना गंडवताय. तुम्ही नुसतं शब्दांचा खेळ करताय. बच्चूभाऊ, मुद्द्यावर या. तुम्ही झालं का 5 वर्षात उत्पन्न दुप्पट दिली का? 42 वर्षाची सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे का? जास्त चालवले तर तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. मला 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 ना मला ती वाल्या कोळ्याची स्टोरी आठवते. बच्चू तुम्ही कसं करताय ना, मला इशारा आहे का तुमचे समजे ना. नाही अभिजित, कसं आहे, मला ना ती वाल्या कोळ्याची स्टोरी आठवते. बच्चू भाऊ कसं करतायत की ते वाल्या कोळी वाटमारी करायचं. तर त्याला कोणीतरी एकाने येऊन सांगितलं की अरे बाबा तुझ्या वाटमारीमध्ये तू काय करतो, म्हणजे परिवारासाठी करतो. तर ते परिवाराला जाऊन विचार की ते तुझ्या पापामध्ये सहभागी होतील का म्हणून. बरोबर आहे. तर तुमचं कसं झालं ना की तुम्ही राजकारण्यांच्या वाटमारीमध्ये सहभागी होऊ शकता पण पापामध्ये सहभागी व्हायला तुम्ही तयार नाही असं दिसतं. त्यावेळेस तुम्ही कार्यकर्ते होऊन जाता. काय म्हणून पापामध्ये सहभागी तुम्ही छत्रपतीनं काय केलं? राजकीय वाटमारीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण त्यात पाप नकोय तुमच्या डोक्यात. छत्रपती राजाचं नाव का घेतलं जातं? त्यांनी आदिलशाहाचाही सहभाग घेतला, निजामशाही सोबत घेतली, पण झेंड्याचा रंग जरी भगवा असला पण आधार सामान्यांचा होता. लक्षात घ्या. हिरवे निळे सगळे एकत्र करून वेळ जे काही निर्माण केलं ते सामान्य माणसासाठी निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खं आयुष्य काँग्रेसच्या विरोधात गेलं पण मंत्रिमंडळात काँग्रेसमध्ये गेले आणि घटनासारखे एक चांगलं आम्ही पाहतोय का आपल्या देशासाठी आणलं आहे. हे समजून घ्या. माझं असं मत आहे एक करेक्शन करणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या मंत्रिमंडळात नव्हते गेले, ते राष्ट्रीय सरकार होता आणि त्याच्यामध्ये ते काँग्रेसीच होते. नाही 75-90% सगळे नाही. बच्चू हे चुकीचं आहे. ते त्याच्यामध्ये तर श्यामाप्रसाद मुखर्जी पण होते आणि ते हिंदू महासभेचे होते. त्याच्यामुळे ते राष्ट्रीय सरकार होतं, त्याच्यामध्ये त्यांना घेतलेलं होतं. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करून गेलेले नव्हते त्या. पण काँग्रेससोबत बसलोच ना आपण आखरी, नाही म्हटलं तरी. पण त्यांच्या भूमिका काय होत्या त्या स्पष्ट असल्या पाहिजे. माणूस कुठं आहे याच्यापेक्षा तुम्ही इथून आता माझाऱ्यावर गेले कुठेही गेले पण तुमच्या भूमिका स्पष्ट पाहिजे. भूमिकेसोबत तडजोड नसली पाहिजे. आता तुम्ही इथून जात नाही काय, तुमची बदली होते. उद्या तुम्ही जास्त जर काही केलं तर तुमचं मालक म्हणून जाओ यहाँ से, तुम नहीं चलते हमको, मग तुम्हाला जा लागेल. मग तुम्हाला आम्ही बंडखोर म्हणायचं का? अरे यार मुंबई तक छोड़ दी और तुम अभी जी 24 तास म्हणजे मीडिया कंपनी आणि राजकीय पक्ष एकाच पद्धतीचे तसं तुम्हाला म्हणायचं आहे. आता तर तुम्ही दोन्ही साथी आहे. तुम्ही आमच्याशिवाय तुम्ही एक पाऊल पण समोर टाकू शकत. कुठले समजायचे म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी दिल्लीला तिकडे गेले PhD ते करायला की आता मला मंत्रिपदच नको. खरे बच्चू कडून मी कसं सांगणार आहे तुम्हाला PhD करावं लागेल. नाही वर्षच मी विचारतोय की एकदा ते बच्चू कडू खरं समजायचे की आता नंतर 4 वेळेस 5 वेळेस मंत्रिपद देतो, मंत्रिमंडळ विस्तार होतो, त्याच्यानंतर कंटाळून तुम्ही सांगणार की आता मला मंत्रिपद नकोच. नाही असं नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी चूप राहिलो नसतो. चूप कोण राहिलो माहीत आहे का? कोण? दिव्यांग मंत्रालय भेटलं म्हणून. हमारा गुरु. आता आम्ही एकनाथजी शिंदेला कोण मानतोय का? माझ्यावर 350 गुन्हे दाखल झाले. गेल्या 20 वर्षापासून रडतो आहे. एक जिल्हा नाही ज्याच्यावर माझ्यावर गुन्हे दाखल नाही. 4 गुन्ह्यामध्ये मला 3 वर्षाची सजा सुनावलेली आहे. अपीलमध्ये गेलो म्हणून आता मी तुमच्या इथं समोर आहो, नाही तर अंदर राहिलो असतो. पण ती एक मागणी आमच्या एका खऱ्या सच्च्या कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर विश्वास करावा त्या शिंदे साहेबांना दिव्यांग मंत्रालय दिलं आणि म्हणून आम्ही त्यांचे झालोय. नाहीतर आम्ही कधीच सरकारमधून बाहेर पडलो असतोय. म्हणजे तो कार्यकर्ता जिवंत आहे अजून तुमच्यात? बिलकुल, तो नेहमी राहणार आहे. नाहीतर असं बोललो असतो काय? आम्ही असं तुमच्यावर ब्रश घेऊन बोललो असतोय. ठीक आहे बाबा, ती भाषा वेगळी राहिली असती. मी आता बोलून आलो हे कार्यकर्ता म्हणून वाटतं का नेता म्हणून वाटतंय? एक सच्चा कार्यकर्ता म्हणून बोलतोय आणि फिकर नाही आम्हाला. काय फिकर आहे? आत्तापर्यंत एवढं मोठं जनतेनं दिलं, हे भरपूर दिलं आणि आम्ही सुद्धा कमी काळात भरपूर केलं आहे. बगैर सत्तेचं अनाथालय आरक्षण दिलं 1%, त्याच्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं, त्याच्यातही आमच्या सिंहाचा वाटा आहे. 118 वेळा रक्तदान करणारा बच्चू कडू तुमच्यासमोर उभा आहे. जनतेसाठी 350 गुन्हे दाखल करणारा बच्चू कडू तुमच्यासमोर उभा आहे. काय कमी काय?
आणि आजही पेशंटसाठी म्हणजे आजही रुग्णसेवेचं व्रत आम्ही अजूनही प्रत्येक जिल्ह्यात आमचा रुग्णसेवक आहे, ते धडपड करतं, काम करतं आहे. एक दाखवून दिलं आहे का वरते कोणताही नेता आमच्यासोबत नाही, कोणताही झेंडा लावत नाही, पैसा नाही, अभिनेता नाही. 4 वेळा निवडून आलो आहे पक्ष, 4 वेळा. ही काही साधी गोष्ट नाही आहे. आम्ही कस करतो आहे, सामान्य माणसाचे मन जिंकण्याचं काम करतो आहे आणि ते आम्ही त्याच्यात सक्सेस झालो आहे. महाराष्ट्रात एकमेव मी आहे, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा नाही आणि घेणारही नाही. शिंदे साहेबांबरोबर कधीपर्यंत राहणार? शिंदे साहेबाचं नेतृत्व आहे तेपर्यंत. ते मुख्यमंत्री नसाल तर आम्ही त्यांना सांगून देऊ का तुम्ही आता काही, तुम्ही एकतर मुख्यमंत्री राहा, आम्ही कायम त्याच्यासोबत राहू, कोणताही झेंडा नाही. ज्या माणसानं दिव्यांग मंत्रालय बगर मागणीत दिलं, जेवता जेवता फक्त आम्ही आठवण करून दिली का आपलं दिव्यांग मंत्रालय, त्यांनी मुख्य सचिवालय फोन केला, कॅबिनेटमध्ये फाईल आली, दिव्यांग मंत्रालय झालं. ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी एक मंत्रालय देशातलं पहिलं झालं. हा इतिहास घडला. त्या इतिहासामध्ये एक कार्यकर्ता म्हणून माझं नाव घेतलं जातं, हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. ते मंत्री गिंत्री तर अनेक होऊन दिव्यांग मंत्रालयाचे, पण नाव तर कोरलं गेलं ना बच्चू कडूचं, ते फार महत्त्वाचं आहे. ते भिंतीवरचे नाव कोण पाहत बसायचं? दिव्यांगाच्या मनात नाव आहे बच्चू कडूचं. आणि ते धर्मागिरमात नाही, जातीगीतीत नाही, ते तर बातच होतं. हो, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, गर्व से कौम हिंदू आहे, गर्व से कौम मुसलमान आहे. काय 4 भाषणं दिले, जमलं का? पण ज्याची कोणती जात नाही, ज्याची अडचण आहे, त्याच्या आयुष्यात प्रश्न आहे, त्याच्यासाठी काम केलं, त्याचं समाधान आहे आम्हाला. बच्चू भाऊ, तुम्ही मनोज जरांगे यांची भेट घेतली, तुम्ही गेलात तिकडं आणि त्याच दरम्यान मंत्रालयाच्या समोर सुद्धा अनेक आमदारांनी आंदोलन केली, घोषणाबाजी केली. या सगळ्या आमदारांना आणि बच्चू कडू यांना आत्ताच कसं काय सुचलं मनोज जरांगे पाटील सारखी व्यक्ती पुढे येते, मराठा आरक्षणासाठी आवाज उठवते, पण याआधी बच्चू कडू असो किंवा हे मंत्रालयासमोर आंदोलन करणारे, घोषणाबाजी करणारे आमदार आधी कुठे गेले होते? ते आधी पण मराठा होते, म्हणजे ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आवाज उठवायच्या आधी आंदोलन करायच्या पूर्वी कसं काय? नाही, ही मागणी जरांगेंच्या आंदोलनाला जेव्हा पाठिंबा मिळायला लागला त्याच्यानंतरच पुढे आली. तोपर्यंत अशी मागणी कोणी केली नाही. माझा व्हिडिओ सगळ्यात अगोदर म्हणजे जरांगे बसले असून त्याच्या 3ऱ्या दिवशी माझा व्हिडिओ आहे. तेच म्हणतायत ना की जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झाल्यानंतर हे व्हिडिओ आले. पहिले तर एक लक्षात सुप्रीम घ्या, कोर्टाने- मी आतापर्यंत कुठल्याही जाती धर्माच्या आंदोलनात गेलो नाही. मी का सहभागी झालोय का ते एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे म्हणून, त्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं आरोग्य जपावं यासाठी गेलो होतो. आणि मग जाव तर भूमिका बजवा लागेल ना भाऊ. आता तुम्ही लेट का गेले ना अगोदर का नाही गेले याला काही अर्थ नसतं, लक्षात घ्या. याचा प्रश्न मी याच्यासाठी विचारला, ज्या वेळेला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन एकदम आक्रमक भूमिकेत आलं होतं त्यावेळेला अनेक नेत्यांना अनेक गावामध्ये बंदी केली होती, बीडमध्ये जाळपोळी सुरू केली होती. मग ह्या सगळ्या गोष्टीला घाबरून मराठा जे नेते आहेत, आमदार आहेत, ते पुढे आले की त्यांना मुद्दामून यावं लागलं की आता आमचं अस्तित्व काही उरणार नाही आणि आम्हाला पण आता आवाज उठावा लागेल, असं त्यांच्या मनात भीती होती की आता खरंच ते प्रामाणिकपणे मराठा आरक्षणाची मागणी पुढे करायला लागले? दोनही गोष्टी आहे. भीती पण आहे, भीती पण निर्माण केली. नाही म्हटलं तर जरांगे पाटलाच्या आंदोलनानं हे दाखवलं का तुमची काही खैर नाही आहे, तुम्हाला एकत्र व्हावं लागेल. हे तर सत्यच आहे. आणि आम्ही राजकारणी लोक तर हा विचार पहिले करतो का आमचं कसं, समाज जाऊ दे तिकडे, लोक जाऊ दे, माझं कसं, एवढं तर आम्ही पहिलेच पाहतोय. तुम्ही बातमी करताना तेच पाहताय. इथं याच्या अगोदर 2 चॅनलवाल्यांना आम्हाला स्पेशल द्यावं लागलं, तुम्ही तिकडे द्यायच्या अगोदर आम्हाला देऊन द्या. स्पर्धाच आहे, असं सगळ्याच ठिकाणी आहे. कडूजी, मगाचपासून जे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते यासाठी पडतात कारण साधारण 2016-17च्या आसपास तुम्ही एक आसूड यात्रा काढलेली होती आणि त्यावेळेला ज्या तुम्ही माध्यमांना मुलाखती दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हटलेलं होतं तेव्हा सुद्धा महायुती सरकार होतं, ते दरोडेखोर आहेत आणि जे विरोधातले आहेत म्हणजे तेव्हाची आघाडी ते महादरोडेखोर बरोबर. तरी सुद्धा तुम्ही त्या दोघांची सरकार पुढे आली, त्याच्यामध्ये मंत्री झालात, आता मंत्रिपदाचा दर्जा तुमच्याकडे आहे, त्यामुळे हे सगळे प्रश्न पडतात. पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्यांच्यासोबत गेलेला आहात तरी सुद्धा तुम्ही जाती धर्माचं राजकारण करत नाही आहात, तुम्ही सामान्यांचे प्रश्न उपस्थित करतायत. ही नॅक तुम्हाला कशी कळते? म्हणजे त्या आधारावर सुद्धा तुम्ही आता म्हणालात की मी 4 वेळा आमदार झालो, माझा आणखीन सुद्धा तुमच्या संघटनेचा आमदार आहे, तर जाती धर्माचं राजकारण हे महाराष्ट्रात का करावं लागतंय? जर तुम्ही म्हणताय की सामान्यांचे प्रश्न उपस्थित करून सुद्धा येता येऊ शकतं तर मग हे बाकीचे राजकारणी का करत नाहीत? आणि जे जाती धर्माचं राजकारण करतायत त्यांचे 50च्या वर आमदार येत आहेत, त्यांचे मुख्यमंत्री होत आहेत, ते सत्तेत आहेत, पण ती म्हणजे त्याचा आस्वाद तुम्हाला घेता
तुमचं कन्फ्युजन नाही होत? काय प्रश्न चांगला आहे. मी एकदा गणपती मिरवणुकीत मी स्वतः गणेश भक्त होतो आणि आम्ही गणपतीच्या 8 गणपती एकत्र उठत होते आणि उठल्यावर आम्ही 2-3 हजार तरुण होतो. खूप नाचायचो आम्ही. तर काळ असा होता. आणि मग मी एक तिथं पोस्टर लावलं का उद्या आपण ग्रामसफाई करूया. जे जे गणपती उत्सवामध्ये विसर्जनाच्या वेळेस होते त्यांनी स्वच्छतेसाठी यावं. तर दुसऱ्या दिवशी 8 वाजता बोलावलं. किती लोक आले असेल? 5 ते 6 लोक आले. का होते आम्ही समाज, मीडिया असेल किंवा प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, राजकीय लोक हे समाजाचं मन तयार करत असतं. आणि आम्हाला काय केलं आहे सोपं. आता हे कठीण आहे, झाडणं कठीण आहे, नाचणं सोपं आहे. झाडाले लोक आले का? नाही आले. नाचाले मात्र अजूनही एक डाव ताशे वाजवले असते तर लोकांचं माज आले असते. राजकारणी लोकांना हे सरळ सरळ हेरलं आणि त्यांनी व्यवस्थित हेरलं. काय महार लोकांचे कामं करत बसल्यापेक्षा तुम्ही सांगा कोरोनासारखा काळ गेल्यानंतरही अजूनही हॉस्पिटल ओसांड आहे का नाही आहे? मग आम्ही महत्त्व कोणाला दिलं पाहिजे का? आम्ही एका इकडे हॉस्पिटल आज समानता नाही आहे. मी जर उद्या बिमार पडलो तर मला ब्रिज कॅन्डी सगळ्या हॉस्पिटल खुले आहे. सामान्य माणसाला आहे का? म्हणजे 70-75व्या वर्षामध्ये सुद्धा ही विषमता कायमच आहे. या विषमतेवरच चर्चा झाली पाहिजे. तुमची चर्चा कशी आहे? बच्चू कडू भाजपामध्ये गेले का? शिवसेनेमध्ये गेले का? ही चर्चा नाही आहे. मूळ चर्चा काय आहे का माझ्या आरोग्याची अवस्था काय आहे? ज्यानं मत मारलं त्याच्या आरोग्याची अवस्था काय? त्याच्या शिक्षणाची अवस्था काय? त्याच्याबद्दलच्या बेरोजगाराची अवस्था काय? 70% शेतकरी मजूर आहे, त्याची अवस्था काय आहे? 10% वाटा आहे त्याला बजेटमध्ये, 70% संख्येनं असणारा. आणि 20 लाख कर्मचारी अधिकारी आहे, त्याच्यासाठी 60 कोटी आपण 60% खर्च करतो आहे. ही विषमता आहे ना. हे बिल्डिंग ज्यानं बांधली त्या मजुराला 200 रुपये रोज पडला आणि इंजिनियरनं फक्त देखभाल केली त्याला 1500-2000 रुपये रोज पडतं. बिल्डरला 10,000 रुपये रोज पडतं आणि आम्ही एखाद्या गेले आमदार गिमदार तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त पडतं. ह्या विषमतेची दरी जे निर्माण होत चालली आहे याच्यावर चिंतन मंथन झालं पाहिजे. हे ना टी व्हीवर दिसत ना कोणी त्याचा विचार करत. पण मग हेच मुद्दे जे मांडतात त्यांना लोक नाही निवडून देत आहेत ना. हां, ती कसं आहे ही याच्यासाठी प्रचंड कष्टाची गरज आहे. प्रचंड कष्ट करावं लागेल. रात्रीचा दिवस करून खूप मेहनत. कारण एवढी मोठी सहज तुम्ही सांगा. मी जेव्हा लहान होतोय माझा मोठे भाऊ BSc ॲग्रिकल्चर ते पहिले होते राज्यातले पहिल्या 5मधले BSc झालेले. ते शरद जोशीच्या आंदोलनात सहभागी झाले. नोकरीवर त्यांनी फेरफार मारून टाकलं. ते आम्हाला नको, मी शेतकऱ्याचं भलं करणार. ते भाषणं द्यायचे, आर्थिकतेचे भाषणं सांगायचे. कशी लूट होते, काय होते, कशा पद्धतीनं शेतकऱ्याचं मरण होते ते आम्हाला समजायचं नाही. पण अयोध्याचं राम मंदिर आम्हाला समजायचं. तिथली बाबरी मस्जिद पडावं लागते आणि मंदिर बांधावं लागते हे आम्हाला सहज समजलं. पण आमची लूट आम्हाला समजलीच नाही. आता याच्यासाठी कष्टाची जोड आणि प्रामाणिकता पाहिजे. ते सापडत नाही. याला कष्ट खूप आहे. तुम्ही सांगा. मी अपंगाचे मेळावे घेतले, प्रत्येक जिल्ह्यात गेलो. एक तरी बातमी आली का टी व्हीवर का कसं आम्ही पर्यंत गेलो, कशी त्याचे दुःख आहे, कसं राहावं लागतं, एका घरी 4-4 दिव्यांग आहे, कसे जगत असन. हे ब्रेकिंग होते का कधी? नाही होत. ह्याच्यात सगळेच जण तेवढे दोषी आहे. गाडीमधलं फक्त टायरच पंक्चर नाही आहे, ड्रायव्हर सहित सगळं वाटोळं झालेलं आहे. आता याला रस्त्यावर आणणं म्हटलं म्हणजे कठीणच आहे. म्हणूनच तुम्ही अशा लोकांसोबत सत्तेत राहता का की आपण सामान्यांचे प्रश्न मार्गी लावायचे? आता तुम्ही सांगा, मी गेलो नसतो सत्तेच गुवाहाटीला तर दिव्यांग मंत्रालय झालं असतं का? कोणाला फिकर पडली असती का? साधा हेच प्रश्न. तुमचं इक्वेशन आहे का की बिलकुल. आपण सामान्यांचे प्रश्न हे उचलायचे पण छत्रपतीनं आपण हेच जायचं केलं. त्यांच्यासोबत? आदिलशाही सोबत घेतली, निजामशाहीला झोडपून काढलं, निजामशाहीला सोबत घेतली, मोगलावर वार केले आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. सुरत पण लुटली होती त्यांनी. हा, लुटलीच. ते लुटायलाच पाहिजे होते. पण इथे सुरतला गेलात. माझं काय म्हणणं आहे का हा प्रश्न अतिशय गंभीरतेनं पाहिलं पाहिजे. माझं असं मत आहे का हे सगळं वाटोळं होत आहे. तुम्ही सांगा, आज सोयाबीन तेल आयात केलं आपण, पाम तेल. सोयाबीनचे भाव आमचे 9,000 रुपये क्विंटलवर राहिले असते, पण तेल आयात केल्यामुळे सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल खपत नाही. आता आयात केलं हे धोरण, त्याच्याविरुद्ध लढण्याची ताकद आमच्यात नाही आहे. कारण आमच्या हाती जाती धर्माचे झेंडे देऊन ठेवले आणि ते एवढे मजबूत आहे का आपला बाप मेला तरी त्याला फिकर वाटत नाही. ते कोणत्याही धर्माचे असू द्या. हे मोठं दुःख आहे या देशामध्ये आणि विदेशी ताकद हेच पाहत आहे. आमचं चीन होऊ नये. चीन हा आर्थिक मजबूतीनं सगळ्या युरोपच्या विरोधात खंबीरपणे उभा राहत आहे. आम्ही उभं राहून पाहत नाही.
आम्हाला अनेक गोष्टी समोर, कारण त्यांच्यासाठी ते पैसाही फेकतं, कंपन्या प्रचंड पैसा फेकतं. हे युद्ध असेच राहिले पाहिजे, कधी जातीच्या नावावर कधी धर्माच्या नावावर. आता मंदिरही बनू दे का मस्जिद बनू दे, गरिबाचं घर तर तसंच पडलं आहे ना, ते कुठं बनलं आहे अजूनही. कित्येक 50-70% दिव्यांगांना 75व्या वर्षी घर नाही आहे. काय कामाचे सत्तावाले? माझ्यासहित सगळेला झोडपायला पाहिजे, ठोकाले पाहिजे, फिरूनही द्यायला पाहिजे आम्हाला. पण घराची लढाई मागं पडली, मंदिराची लढाई समोर आली. याला आम्ही तेवढेच कारणीभूत असेल. बच्चू कडू सिनेमा वगैरे बघतात का नाही ही माहिती नाही, कदाचित तुम्ही बघत असाल. असं गृहीत धरून प्रश्न नाना विचारतो. पाटेकरचं पाहत असतो. तर बच्चू कडू हे नाव समोर आलं की म्हणजे ॲक्शन आहे, ड्रामा आहे, दिव्यांगासाठींची जी संवेदनशीलता आहे, एकदम जबरदस्त असं फिल्मचं एक जबरदस्त पॅकेज आहे. तर समजा बच्चू कडूंवरती सिनेमा बनला तर त्याच्यामध्ये कोण हिरो असावा आणि मीच त्याचा राहीन. क्लायमॅक्स माझ्यात काय कमी आहे? त्याचा अरे क्लायमॅक्स नाना पाटेकर पिक्चर मध्ये अशी बया, मी तर ओरिजिनल मारतो ना यार. त्याच्यात काय, मै राहूंगा हिरो. बच्चू भाऊंच्या पिक्चर मध्ये लेखक पण तेच असतील, डायरेक्टर पण तेच असतील आणि हिरो पण तेच असतील. आणि सिनेमाचा क्लायमॅक्स काय असेल? ते आता ते तर मी त्याच्यात अभ्यास करावा लागेल. आणि व्हिलन? हा, तो मोठा गंभीर प्रश्न आहे. तुम्हालाही दाखवू शकतो. सध्या मीडिया विलन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक नेत्याकडनं सध्या ठीक आहे. तरी पण आता आपण शेवटाकडे आहोत, म्हणून आता ओबीसी आणि मराठा, जिथून हा प्रश्न आपली चर्चा चालू झाली, तर त्या दोन समाजामध्ये आता एक मोठा अनरेस्ट आहे. मराठा समाजाला वाटते की आपल्याला ओबीसी आपल्यामध्ये येऊ देत नाहीत, आणि ओबीसी समाजाला वाटते की मराठी आपल्यात आले तर आपलं वजन कमी होईल आणि त्यांना आपल्यामध्ये घेतलं आपलं रिप्रेझेंटेशन शिक्षणातलं, नोकऱ्यातलं, राजकारणातलं पण कमी होईल. ऑलरेडी तो समाज प्रगत आहे असं त्यांचं मत आहे. सगळ्यात जास्त रिप्रेझेंटेशन राजकारणातलं त्यांच्याकडे आहे, नोकऱ्यांमधलं त्यांच्याकडे आहे, शिक्षणामधलं त्यांच्याकडे आहे, आणि ते प्रूव्हन आहे ऑन पेपर. सुप्रीम कोर्टाने पण त्याची दाखले दिली. आता हा अनरेस्ट आहे तो समाजामध्ये, दोन समाजामध्ये. मतदान कोणाचं किती टक्के आहे, कोणाचे किती आकडेवारी हे बाजूला, पण ह्याच्यामुळं गावागावातली परिस्थिती काय हे तुम्हाला चांगली माहिती आहे, कारण तुम्ही गाव खेड्यात फिरता, लोकांच्या मनामध्ये कसा, पोरांच्या मनामध्ये, तरुणांच्या मनामध्ये कसा अनरेस्ट असतो. आता हे सगळं बिघडलंय, म्हणजे आज नाही बिघडले, खूप वर्षापासून बिघडले. तर आता हे जर दुरुस्त करायचं असेल आणि पूर्वीची परिस्थिती जर आणायची असेल की जी लोक गावागावामध्ये जातीपातीबद्दल चर्चा फार कमी असायची, ते कृतीतून असायचं, पण ही अशी ओपन चर्चा नसायची ज्याच्यामुळं थेटपणे लोक एकमेकांच्या समोर उभी राहतील थेट लढायला. तर आता हे दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करणार? सरकार म्हणून पण तुम्हाला काहीतरी करावं लागेल, कारण आता भुजबळ जे बोलत आहेत ते केवळ भुजबळ नेते म्हणून बोलत आहेत, पण खाली मागे ओबीसींचा खूप मोठा वर्ग आहे, त्यांच्यामध्ये पण ती अस्वस्थता आहे ना. मग त्यांना सोडून द्या एक वेळ, नेत्यांना इकडून कोणतरी बोलतंय त्यांना सोडून द्या, पण तुम्ही लोकांमधली अस्वस्थता, लोकांमधला अनरेस्ट तो कसा काय दूर करणार? त्याच्यासाठी काय करणार? कारण दोघांनाही न्याय पाहिजे, दोघांनाही एकमेकांना शिरू द्यायचं नाही. अगदी बरोबर आहे का. हा संघर्ष टोकावर जर गेला तर आरक्षणापेक्षा उद्या गावातल्या भानगडी वाढल्या तर मोठा प्रश्न निर्माण होईल, आणि ज्या व्यवस्थेतून राज्य बाहेर निघत होतं त्या व्यवस्थेमध्ये पुन्हा जाण्याची शक्यता टाळता येत नाही. मला वाटतं ते फार, म्हणजे त्याचे तर आताच अंगावर काटे येते अशी व्यवस्था निर्माण होऊ नये, ते फार गरजेचं आहे. समाज, आम्ही नेते कोणासाठी भांडतात, काय भांडतात, यांना का पुळका येतं, हे समाजानं सगळ्यांना ओळखून घेतलं पाहिजे. ठीक आहे, मोर्चात जाणं आणि मोर्चातून वापस येणं इथपर्यंतच हे खालच्या लोकांनी त्याचा संबंध ठेवला पाहिजे. बलके एकमेकाच्या विरोधात लढवून पुन्हा नेत्यांची कॅटली गरम करण्याचं काम मराठी समाजानं, कुठलंही मराठा असू दे का ओबीसी असू दे, त्यांनी करू नये. कारण आम्हाला तेच अपेक्षा आहे, जेवढी आग खाली लागन तेवढा मोठा गंज आमचा सीझन. म्हणजे आमची अवकात 1000 लोकांचे जीव घालायची नव्हती, तर आम्ही लाखो लोकांना जीव घालू शकतोय, कारण खाली भडका झाला पाहिजे. आणि आजच्या वातावरणात असंच दिसतंय का खाली किती मोठा भडका करायचा. कोणी असो, उद्या मी जर असं बोलत असेल तर माझ्यावरही विश्वास ठेवू नये. आमच्या प्रत्येक वक्तव्यावर, त्याच्या बोलण्यात आणि करण्यात आणि वस्तुस्थितीमध्ये काय स्थिती आहे हे समाजानं पाहिलंच पाहिजे. आणि आत्तापर्यंत 70 वर्षात हेच झालं का कधी वेगवेगळ्या कारणास्तव आम्हाला भडकवण्यात आलं आणि आम्ही भडकलोय, भेटलं काहीच नाही, नेते मोठे झाले.
तुम्हाला असं वाटतंय की आता ही वेळ आली आहे की आपण आर्थिकदृष्ट्या आरक्षणाच्या बाजूनं किंवा त्या दिशेने जायला पाहिजे, कारण हा अनरेस्ट हा शेवटी असमान शिक्षणाच्या संधी, मला असमान वाटतं त्या नोकरी- आर्थिकपेक्षा शेतकऱ्याला आणि मजुराला आर्थिक आरक्षण दिलं पाहिजे. शेतकरी ह्या सगळ्याच जातीत आहे आणि मजूरही सगळ्याच जातीत आहे. तुम्ही कुठलीही जात काढा, त्याच्यात 75% शेतकरी सापडतं. आणि एकदा मजूर आणि शेतकरी असं एकत्रित करून त्याला आर्थिक आरक्षण दिलं तर लोक पहिले काय होतं आहे, नोकरी कोण करायचं आहे, नोकरीवाल्यानंतर बायकोही द्यायची नाही, पोरगी द्यायचं नाही, तो म्हणतो तुला कोण गुलाम आहे, तू नाही द्यायची नोकरी. शेतकरी असेल तर पहिले उभं राहायचं, सेकंडमध्ये व्यापारी, आणि नाहीच भेटलंय कोणी तर मग नोकरीवाला शोधायचा माणूस. आता उलटं झालं. काय झालं आहे का आत्ता ह्या अवस्थेमध्ये शेतकरी जर मजबूत केला, मजूर मजबूत केला, त्याची विषमतेचं दरी जर दूर केली तर आरक्षण लोक विसरून जाईल. प्रश्न होता, तुम्ही थोड्या वेळापूर्वी सरांना बोललात की एखाद्या मीडिया हाऊसचा ओनर जर तुम्हाला म्हणला की आता बस झालं तुमचं काम, तुम्ही सोडून जा, तर तुम्ही दुसरं चॅनल जेव्हा जॉईन कराल तेव्हा तुम्ही स्विच करणं म्हणजे त्याला बंड नाही म्हणता येणार. म्हणजे तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला कोणी सांगितलं होतं का की आता तुमचं काम बस झालं तुम्ही जा म्हणून? मला कोण नाही सांगू शकत. मग बंड नाही करता म्हणजे बंड नाहीये तुम्ही जेव्हा चॅनल स्विच कराल तेव्हा? एक काय, मी 15 वर्ष झाले लढतोय, निवड आंदोलन हे ते गुन्हे दाखल झाले, माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं. मला 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, दिव्यांग मंत्रालय आणि मतदारसंघाचा विकास. मी आता 1000 कोटी नेले. माझी इच्छे धरणं थांबले होते, रस्ते थांबले होते, पागलासारखं महाराष्ट्र फिरत होतंय, महार आंदोलन करत होते. ज्यांनी निवडून दिलं त्याच्यावर लक्षच नव्हतंय. आत्ता कुठेतरी माझे धरणं, 200 बेडचं हॉस्पिटल हे सगळे करून घेतलं ना मी. ज्यांनी मतं मारलं त्याच्यासोबत तर प्रामाणिक राहिलो ना भाऊ, दोनही गोष्टी साध्य केल्या. त्याच्यानं हे मन की बात आहे. तर बच्चू कडूंनी आपल्या सगळ्या प्रश्नांना जोरदार त्यांच्या विशेष शैली म्हणजे तडकफडक उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी बंड का केलं, बंड म्हणण्यापेक्षा की त्यांनी शिंदेसोबत जाणं का पसंत केलं, म्हणा ना. नाही शिंदेसोबत जाणं का काय हरकत नाही. तर त्यांनी शिंदेसोबत जाणं का पसंत केलं, सध्याचा प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाचा तो कसा मार्गी लागू शकतो, शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत, दिव्यांगांचे प्रश्न आहेत त्याबद्दल नेमकं काय करणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच राजकीय गणित जे आहेत त्यांनी एका प्रश्नाचं फक्त उत्तर टाळलं. त्यांना अत्यंत सामान्य म्हणून त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातला प्रश्न जो आहे अमरावतीतला त्याच्यावरती बोलणं त्यांनी टाळलं. बाकी सगळ्या प्रश्नांना त्यांनी जोरदार उत्तरं दिली. बच्चूभाऊ तुम्ही आपल्या चावडीवरती आलात आणि गप्पांमध्ये सामील झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही एन्जॉय केलीत ना चावडी, तुम्हाला मजा आली का? पण हे सगळं एकदम चांगला अभ्यास करून प्रश्न विचारले आणि मला न अभ्यास करता चांगले उत्तर देता आले. म्हणजे तुम्ही आता कार्यकर्ते नेते झालेला, अभ्यास न करता उत्तर नेता होतो माणूस. नाही आमचा अभ्यास पुस्तकावरचा नाही हो, आम्ही जमिनीवरचा अभ्यास केलेले माणसं आहे. खरंय म्हणजे ऍक्च्युअली बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण बच्चू कडून सारखे लढवय्ये आमदार तयार होणं ही सोपी गोष्ट नसते. कुठल्याही पाठिंब्याशिवाय सलग 4 वेळा अपक्ष निवडून येणं आणि एका प्रकारे वाहून घेणं. दिव्यांगांच्या कामासाठी त्यांनी 20 वर्ष केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या कामासाठी तुम्हाला बच्चूभाऊ खरंच मनापासून शुभेच्छा मुंबई तककडून. त्यांची कामं अशीच मार्गी लागत राहोत आणि तुम्हाला ती कामं करण्याचं बळ मिळत राहो. आता पुढच्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुम्ही नेमक्या कुठल्या पद्धतीनं तुमची रणनीती आखताय त्याकडे सगळ्याकडे लक्ष आपलं असणार आहे. लोकसभा निवडणुका जसे जवळ येतील तसं तुम्हाला पुन्हा एकदा चावडीवर यावं लागेल. त्यासाठीचं आत्ताच निमंत्रण तुम्हाला देऊन ठेवतो. सत्तांतर झालं तर परत एकदा काही गोष्टी गोपनीय ठेवून नक्की सांग. तर तुम्हाला बच्चू कडून सोबतचा हा गप्पांचा फड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक. चला धन्यवाद.